प्रभु परमेश्वर का धन्यवाद और स्तुति महिमा हो, उसकी करुणा उसकी दया के द्वारा से फिर से हम सब यहाँ इकट्ठा हो गया है। I give thanks to God, so Jesus Christ give me opportunity to once again we are online meet together to the share the word of the God to in His presence. So those who are online, be prayerful. God will touch you and God bless you. And from the beginning to the ending, you should be connect with us. So God will, and so you will be get the deliverance, the healing, and a miracle. Because Spirit of God everywhere, He will be touch you, He will be deliver you. प्रभु परमेश्वर की उपस्थिति सब जगह में, अगर आप विश्वास योग्य रहेगा, प्रार्थना में रहेगा, प्रभु परमेश्वर जरूर आपको आशीष करेगा, अनुग्रह करेगा। प्रभु परमेश्वर की स्तुति महिमा हो। आप जहाँ कहीं भी हो, आपका सोच आपका विचार को प्रभु परमेश्वर जानता है और वो आशीष करेगा, अनुग्रह करेगा किसी बात में। इसीलिए आइए हम आंखें बंद करें कि प्रार्थना करें कि प्रभु परमेश्वर आपका आत्मिक आंखें को खोले और आपको आशीष करा। प्रार्थना करें, आइए आंखें बंद करें। प्यारे परमेश्वर पिताजी, सर्वशक्तिमान, स्वर्ग और पृथ्वी का मालिक, हर एक यूनिवर्स को, हर एक चीज़ों को, हर एक प्राणियों का, हर एक जीव को सृष्टि करने वाला, आपका धन्यवाद देते हैं। इस सुबह का समय में हम आपका चरण में आते हैं। आपका बेटा बेटी जो आपका उपस्थिति में, आपका चंगाई छुटकारा पाने के लिए उपस्थिति है और आपका वचन सुनने के लिए उपस्थिति है, उन्हें आशीष कर अनुग्रह करें। ये संदेश उन तक पहुँचे और शैतान के बंधन, शैतान के कार्य से छुटकारा पाए। शरीर की चंगाई छुटकारा यीशु के नाम से रिलीज किया। रीता था रामान शादोर वशे के रिमाना तंत्र दूतर अड़िकरड़ूंगा शवल वलंबल गुत्तर अड़ता में चीज यीशु के नाम के इकललूंगा लबा शवल कुरुमाना शाता लीमाना शातो वशे के रिमाना था। प्रभु परमेश्वर आप सबका दिल आपका हाथ में प्रभु जब समर्पित सौंप देते हैं। Each and every one, thoughts and thinking, Spirit, heal them completely. In the mighty name of the Jesus Christ. Each and every one of the evil spirits, every plan and scheme of the Satan, demolish in the name of the Jesus Christ. Where is the Spirit of the God? There is the liberty. जहाँ परमेश्वर की आत्मा है, वहाँ में छुटकारा है। God, you are the omnipotent, omniscient, and the omnipower. प्रभु परमेश्वर आप सर्वशक्तिमान, सर्वव्यापी और सर्वज्ञानी हो। सबका सोच विचार को प्रभु से आप जानते हो। आप आशीष कर अनुग्रह करें। हर एक जो प्रभु परमेश्वर जो ऑनलाइन में प्रभु कनेक्शन है, उन सबको जो आत्मिक का जरूरत, शारीरिक का जरूरत और भौतिक का जरूरत प्रभु परमेश्वर आप दिया जाए। आपका हाथ में देते हैं प्रभु, ताकि उसका आत्मा का खोले और वो समझे कि प्रभु परमेश्वर आपका सच्ची सामर्थ के जरिए से आपको जीवित परमेश्वर समझे और आपको उद्धारकर्ता का स्वीकार कर। आपका हाथों में प्रभु जपा देते हैं। जो कुछ प्रोग्राम होगा प्रभु, हालेलुया, आपका हाथों में प्रभु जपा समर्पित सौंप देते। रीता ताला माना शाधुला बसे के रीमाना शाकर यीशु नाज़री के नाम के द्वारा से अभी जो हालेलुया सारा भारत में महामारी जो फैलने वाले, हर एक दर की आत्मा को, हर एक जो महामारी फैलने वाला को यीशु के खून से जम्मू कश्मीर से लेके तमिलनाडु तो अरुणाचल से लेके गोवा तक जितना भी जिक्र महामारी फैलने वाले स्पिरिट को यीशु के खून से बाइंड किया जाए। यीशु के नाम के द्वारा से फाइनेंशियल का जरूरत को यीशु के खून से रिलीज कर दो। शरीर का चंगाई को यीशु के खून से रिलीज, जितना जो हेल्थ डिपार्टमेंट को और जो प्रभु आपका हाथ में लेकर प्रभु आपका स्वर्गीय बुद्धि, स्वर्गीय ज्ञान से प्रभु अच्छा तरह से ट्रीट करने के लिए प्रभु, बहुतों को हीलिंग होने के लिए प्रभु आप आशीष कर अनुग्रह करें।
बहुतों में मसीह में आने के प्रभु, आपका प्यार, आपका मोहब्बत को पहचाने के प्रभु, आशीष का अनुग्रह आपका हाथों में प्रभु के पास समर्पित करते हैं। खास के लिए उनके लिए प्रार्थना करते हैं जो कोरोना वायरस की द्वारा से जो जकड़े हुए हैं, जो उसका बीमार में पड़ा हुआ है, उसका रिलेटिव, माँ, पिताजी, भाई बहन जो भी हो, यीशु के नाम के हील यीशु के नाम के द्वारा से जितना कोरोना वायरस बढ़ते जाता है उसको यीशु के नाम से आज स्टॉप करता है, यीशु के नाम से स्टॉप करता है, और बढ़ने वाला स्टॉप हो जाए और रिकवरी होने वाला ज्यादा हो जाए, यीशु के नाम से रिलीज करता हूं, रिकवरी चला। हालेलुया प्रभु, आपका हाथ में प्रभु बस समर्पित तेरे सामने देते हैं। आदि से लेकर अंत तक आपने चला, पवित्र आत्मा आपको स्वागत मिलती है, आप कंट्रोल कीजिए, शुरू से लेकर अंत तक आप कंट्रोल कीजिए, आपका सोच, आपका विचार में पवित्र आत्मा कंट्रोल कीजिए। आपका हाथों में प्रभु जब समर्पित तेरे सामने देते हैं, आशीष ग्रहण करे प्रभु, आपका धन्यवाद देते हैं। प्रार्थना सुना कबूल किया, आशीष के अनुग्रह के यीशु के नाम से प्रार्थना मांगता हूं, सुनो। आमीन। प्रभु परमेश्वर आपका आशीष का अनुग्रह करे। तो अभी हम लोग आराधना स्तुति में जाएगा, तो मैं आराधना स्तुति करने के लिए जो प्रभु के लोगों को बुलाते हैं उन्हें आते हुए आराधना स्तुति शुरू करें। अभिषेक सा बड़ी अधिकार के साथ जब पीढ़ी को उतरने दे।
आइए हम प्रार्थना करें। प्रभु परमेश्वर प्यारे पिताजी, जो कुछ प्रभु से गीत गाया गया उसके द्वारा से आपका बेटा बेटे को प्रभु साफ कराने वाला और भी आने वाला दिनों में प्रभु परमेश्वर इसकी गाने के द्वारा बहुतों को प्रभु छुट्टी देना और बोलने के लिए प्रभु परमेश्वर की गाने को सामर्थ्य आपका हाथों में प्रभु के पास समर्पित समझते प्रार्थना सुन कबूल करें। यीशु में प्रार्थना मांगता हूँ, आमीन। अभी जो ये बच्चा का संडे सर्विस है, इसलिए अभी इस संडे सर्विस में बच्चा लोग आएगा। आते हुए संडे सर्विस बच्चा लोग आगे आ जाएगा।
हालेलुया। प्रभु परमेश्वर आशीष करे, अनुग्रह करे। परमेश्वर की पवित्र जनों, ये नया पीढ़ी लोग है, ये नया पीढ़ी लोगों को इसी तरीक़ा से प्रभु की उपस्थिति में, प्रभु की अनुग्रह में आप और हमको बढ़ाना बहुत जरूरी है। These all are new generations. We all has to be encouraged to new generations, so they may be in the presence of God the holy and the perfect, and coming days they are the new anointed one. ಈಗಿರಂತ ಪೀಳಿಗೆಗಳು ಅದು ಪರಿಶುದ್ಧವಾದ ಪೀಳಿಗೆ, ಅದು ಅಭಿಷೇಕದ ಪೀಳಿಗೆ. ಬರುವ ದಿನದಲ್ಲಿ ದೇವರು ಅವನ್ನ ಪರಿಶುದ್ಧವಾಗಿ ಭಯಂಕರವಾಗಿ ಉಪಯೋಗಿಸಬೇಕು. So God will bless you all. मैं समझता हूँ सबको प्रभु परमेश्वर आशीष करे, अनुग्रह करे. देವರು ಎಲ್ಲರನ್ನು ದೇವರು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನಾನು ನಂಬ್ತೀನಿ. तो आइए हम तुरंत परमेश्वर के वचन की ओर हम जाएंगे. ನಾವು ಬನ್ನಿ ದೇವರ ವಾಕ್ಯಕ್ಕೆ ಬೇಗ ಹೋಗೋಣ. जो आप लोग प्रार्थना में रहे कि प्रभु परमेश्वर जो वचन के द्वारा बातें करे. ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ದೇವರು ನಿಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ ವಾಕ್ಯದ ಮುಖಾಂತರ ಮಾತಾಡಿ. तो इस समय में यहाँ में हम प्रभु का वचन में हम देखते हैं कि प्रभु का वचन में यहाँ हम देखते, आज का मेरा विषय है कि नहीं डरना. ಇವತ್ತಿನ ದೇವರ ಸಂದೇಶ ಏನಂದ್ರೆ ಭಯ ಪಡಬಾರದು. आप और हमको नहीं डरना है. ನಾವು ನೀವು ಭಯ ಪಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. इसलिए आइए हम परमेश्वर की वचन दूसरा तिमोथी का उसका दूसरा तिमोथी का 1 का 2 ತಿಮೋಥಿ 1 का 7 में हम देखेंगे. 1:7 ನೋಡೋಣ. ಅವರು ಧರ್ಮೋಪದೇಶಕರಾಗಿದ್ದರೂ ತಾವು ಹೇಳುವುದಾಗಲಿ. 2 ತಿಮೋಥಿ 1:7. ದೇವರು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವ ಆತ್ಮವು ಬಲ, ಪ್ರೀತಿ, ಶಿಕ್ಷಣದ ಆತ್ಮವೇ ಹೊರತು ಏಡಿತನದ ಆತ್ಮವಲ್ಲ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ದೇವರು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಆತ್ಮವು ಬಲ, ಪ್ರೀತಿ, ಶಿಕ್ಷಣಗಳ ಆತ್ಮವೇ ಹೊರತು ಏಡಿತನದ ಆತ್ಮವಲ್ಲ. क्योंकि परमेश्वर का आत्मा ने हमें भय की नहीं पर सामर्थ, प्रेम और संयम की आत्मा दी है. हालेलुया. आइए हम आंखें बंद करें, प्रार्थना करें. कಣ್ಣುಗಳನ್ನು ಮುಚ್ಚನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ. हालेलुया. प्यारे परमेश्वर, प्यारे पिताजी, आपका वचन को समझने के लिए आपका बेटा बेटी को प्रभु आपका शक्ति सामर्थ्य दिया जाए. हालेलुया. ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು हालेलुया ವಾಕ್ಯವನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡ ಅನುಭವದಲ್ಲಿ अनुभविसुವುದಕ್ಕೆ ನೀನು ಸಹಾಯ ಮಾಡು ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮನೇ. पवित्र आत्मा में मालूम है आप हमारा साथ मौजूदी है, और जो व्यूअर्स है, जो देख रहा है, और जो यहाँ जो कांग्रेगेशन है, सबका साथ आप उपस्थित है छुटकारा देने के लिए. ಅಪ್ಪ ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮ, ನನಗೆ ಗೊತ್ತು ನೀನು ನಮ್ಮೊಟ್ಟಿಗಿದ್ದೀಯಾ. ಯಾರ್ಯಾರು ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾರ್ಯಾರು ಕಿವಿಗೆ ಸಂದೇಶ ಬೀಳ್ತಾ ಇದೆಯೋ ಅವರೆಲ್ಲರೊಟ್ಟಿಗೂ ಇದೆಯಾ, ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಸ್ತೋತ್ರ. यीशु के नाम के द्वारा से डर की आत्मा को यीशु के नाम से फ्री करते हैं. ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಭಯದ ಆತ್ಮನನ್ನು ಹಾಲೆಲೂಯಾ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. जो भी सिचुएशन के द्वारा, जो भी वातावरण के द्वारा यीशु मसीह के नाम के द्वारा से डर कराने वाला, उसको मैं यीशु का ब्रेक करता हूं. ಎಲ್ಲ ಹಾಲೆ ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇರಬಹುದು, ಯಾವುದೇ ವಾತಾವರಣ ಇರಬಹುದು, ಭಯವನ್ನು ಹುಟ್ಟಿಸುವುದಕ್ಕೆ ಪ್ರೇರೇಪಣೆ ಮಾಡುವಂತ ಎಲ್ಲ ಭಯದ ಆತ್ಮನನ್ನು ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತ ನಾಮದಲ್ಲಿ ಆಜ್ಞೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಮಕ್ಕಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಆಚೆ ಹೋಗು ನೀನು ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ. उसका अपोजिट में परमेश्वर ने हमको आत्मा दिया है, शक्ति का, सामर्थ का
और जो धैर्य का ಅದಕ್ಕೆ ಬದಲಾಗಿ ದೇವರಾತ್ಮನು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಆತ್ಮನು ಬಲ ಶಿಕ್ಷಣ ಧೈರ್ಯದ ಆತ್ಮನಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಯಾವುದಕ್ಕೆ ಭಯಪಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. आपका बेटा बेटी को प्रभु परमेश्वर सामर्थ के जरिए, बल के जरिए और धैर्य के जरिए आगे बढ़ने के लिए सहायता. ನಿನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನು ಯೇಸುವೆ ಹಾಲೆಲೂಯ ಸಾಮರ್ಥ್ಯದೊಟ್ಟಿಗೆ ಹಾಲೆಲೂಯ ಧೈರ್ಯದೊಟ್ಟಿಗೆ ಆ ಶಿಕ್ಷಣದೊಟ್ಟಿಗೆ ಹಾಲೆಲೂಯ ಅವರನ್ನು ನಡೆಸು ದೇವರೇ. आपका हाथों में देते ನಿನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಒಪ್ಪಿಸಿದ್ದೇವೆ. यीशु के नाम से प्रार्थना. ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಬೇಡುತ್ತಿದ್ದೇನೆ ತಂದೆಯೇ. आमीन. ಆಮೆನ್. प्रभु परमेश्वर के पवित्र जनों, ಹಾಲೆಲೂಯ ಹಾಲೆಲೂಯ ಪವಿತ್ರವಾಗಿರುವಂತ ಜನರೇ, आप और हमको प्रभु परमेश्वर ने डर की आत्मा नहीं दिया. ನಮಗೂ ನಿಮಗೂ ಹಾಲೆಲೂಯ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಭಯದ ಆತ್ಮನನ್ನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. यहाँ जो दूसरा तिमोथी का 1:7 में इस प्रकार से कहता है कि परमेश्वर ने हमें डर का आत्मा नहीं दिया. ನಮಗೆ ದೇವರು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಭಯದ ಆತ್ಮನನ್ನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. उसका अपोजिट में यहाँ में परमेश्वर आप और हमको दिया है कि वो सामर्थ का आत्मा दिया है. ಹಾಲೆಲೂಯ ದೇವರು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂತದ್ದು ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಆತ್ಮ. ಹಾಲೆಲೂಯ ಅದು ಭಯದ ಆತ್ಮ ಅಲ್ಲ. ಹಾಲೆಲೂಯ ಹಾಲೆಲೂಯ सामर्थ का आत्मा दिया है. ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಆತ್ಮವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯ प्रभु हमें सामर्थ की और प्रेम की और संयम की आत्मा दी. ಹಾಲೆಲೂಯ ಬಲ ಶಿಕ್ಷಣದ ಆತ್ಮವನ್ನು ಪ್ರೀತಿ ಆತ್ಮವನ್ನು ದೇವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. इसलिए आप और हमको सामर्थ के साथ और प्रेम का साथ संयम का साथ चलना जरूरी है. ಹಾಲೆಲೂಯ ಸಾಮರ್ಥ್ಯದೊಟ್ಟಿಗೆ ನಾವು ಹಾಲೆಲೂಯ ಬಲದೊಟ್ಟಿಗೆ ನಡೆಯೋಣ. ಹಾಲೆಲೂಯ हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯ इसलिए यहाँ में प्रभु परमेश्वर आप और हमको प्रभु परमेश्वर अपना आत्मा के द्वारा ले चलने के लिए आप और हमको सोच विचार करना जरूरी है. ಹಾಲೆಲೂಯ ದೇವರು ಹಾಲೆಲೂಯ ತನ್ನ ಆತ್ಮನೊಟ್ಟಿಗೆ ನಡೆಸಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ. दो प्रकार की आत्मा मनुष्य में काम करता है. ಎರಡು ತರದ ಆತ್ಮ ಮನುಷ್ಯರಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡುತ್ತೆ. एक जो है शैतान की ओर से ಸೈತಾನದ ಆತ್ಮ, और दूसरा जो है परमेश्वर की ओर से. ಇನ್ನೊಂದು ಹಾಲೆಲೂಯ ದೇವರ ಆತ್ಮ. परमेश्वर की ओर से आने वाला आत्मा जो है जो भी सिचुएशन आने से भी उसको सामना करने के लिए और उसको मैं लड़ने के लिए मुझ में लड़ सकता है बोल के ऐसा इनकरेज करने वाला आत्मा. ಹಾಲೆಲೂಯ ದೇವರಿಂದ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯಿಂದ ಬರಂತ ಆತ್ಮ ಏನೇ ವಿಷಯಗಳು ಬಂದು ಏನೇ ಹೋರಾಟಗಳು ಬಂದ್ರು ನಾನು ಜಯಿಸ್ತೀನಿ, ನಾನು ಜಯ ಹೊಂತೀನಿ, ಅದರಲ್ಲಿ ನಾನು ಜಯ ಸಿಗುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಧೈರ್ಯದ ಆತ್ಮ. यहाँ में सबसे पहले हम देखेगा कि जो डर और सामर्थ में अंतर है. ಭಯ ಧೈರ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಎರಡರಲ್ಲಿ ಅಂತರ ಇದೆ. हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯ अब लोग प्रार्थना करते रहे. ನೀವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರಿ. मेरा सोच मेरा विचार के अनुसार नहीं, ನನ್ನ ಆಲೋಚನೆ ನನ್ನ ಪ್ರಕಾರ ಅಲ್ಲ. क्योंकि मुझे मालूम है पवित्र आत्मा उतर रहा है और पवित्र आत्मा को छू रहा है. ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇದೆ ದೇವರಾತ್ಮನು ಹಾಲೆಲೂಯ ನಮ್ಮೊಳಗೆ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಿಮ್ಗೂ ಮುಟ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मैं वर्ड रिलीज करेगा वहां में आपको छुटकारा मिलेगा. ನಾನು ಏನು ದೇವರ ವಾಕ್ಯ ಬಾಯಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತೀನೋ ಅಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಉಂಟಾಗುತ್ತೆ. अगर आप विश्वास में रहेगा तो आपका साथ में आपकी इसी को छुटकारा. ನೀವು निजವಾಗ್ಲೂ ನಂಬಿಕೆಯಲ್ಲಿ ಇರೋದೇ ಆದ್ರೆ ಈ ಕ್ಷಣನೇ ನಿಮಗೆ ಯಾವ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಎದುರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಬಿಡುಗಡೆ ಸಿಗುತ್ತೆ. यीशु के नाम के द्वारा से ಯೇಸು ಹೆಸರಿನಲ್ಲಿ डर की आत्मा को यीशु के नाम से निकल जाए. ಭಯದ ಆತ್ಮ ಹಾಲೆಲೂಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಆಚೆ ಬಾನಿರೋ. जो मृत्यु के बंधन जो मरेगा अभी मरेगा ऐसा सोच विचार आत्मा को यीशु के नाम में छेड़ कर. ಹಾಲೆಲೂಯ ಮೃತ್ಯುದ ಆತ್ಮ ಈಗಲೇ ಸಾಯ್ತೀನಿ ಅಂತ ಆಲೋಚನೆ ತರುವಂತ ಆತ್ಮ ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಆಚೆ ಬಾನಿರೋ. गरीबी की आत्मा को यीशु के नाम से अभी निकल. ದರಿದ್ರದ ಆತ್ಮನ ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಆಚೆ ಬಾ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟು. यीशु के नाम के पैलेस की आत्मा को यीशु नाम से निकल जाए. ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪಾಶವಾದ ಆತ್ಮನ ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಆಚೆ ಬಾನಿರೋ. मेंटल की आत्मा को यीशु के नाम से अभी निकल जाए. ಹಾಲೆ ಮೆಂಟಲ್ ಆತ್ಮನ ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಆಚೆ ಬಾ. डर की आत्मा को यीशु के नाम से अभी सब निकल जाए. ಭಯದ ಆತ್ಮನ ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಆಚೆ ಬಾನಿರೋ. टॉर्चर की आत्मा को यीशु के नाम से अभी सब निकल जाए. ಹಿಂಸೆ ಪಡಿಸುವಂತ ಆತ್ಮನ ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಆಚೆ ಬಾ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟು. मुझमें बीमार है, ये बीमार जो कभी भी चंगा नहीं होगा, इस तरीका से नेगेटिव सोच विचार करने वाला आत्मा का यीशु ने निकाल देता है. ನನ್ನೊಳಗೆ ಕಾಯಿಲೆ ಕಾಯಿಲೆಗೆ ಗುಣ ಆಗಲ್ಲ, ಇದು ಕಾಯಿಲೆ ಗುಣ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಕಾಯಿಲೆ ಬಿಟ್ಟೋಗಲ್ಲ ಅಂತ ಆಲೋಚನೆ ತರುವಂತ ಆತ್ಮ ಆಚೆ ಬಾ. यीशु के हुक्म दे. ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ अभी इसी ಈ वक्त ಕ್ಷಣನೇ जितना भी जो डर में रहने वाला आत्मा का यीशु को छल दे. ಎಷ್ಟು ಭಯದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ಯೋ ಆ ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಆತ್ಮನ ತುಳಿತಾ ಇದೆ. मैं जीने नहीं सीखा, मेरे मुझ में रुपया नहीं है, पैसा नहीं है, इस तरह का सोच विचार करने वाला यीशु से गेट आउट कर. ನನಗೆ ಜೀವಿಸಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಲ್ಲಿ ಹಣ ಇಲ್ಲ, ಅದಿಲ್ಲ ಇದಿಲ್ಲ ಅಂತ ಭಯ ಹುಟ್ಟಿಸುವ ಆತ್ಮನ ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಆಚೆ ಬಾನಿರೋ.
हर एक शैतान का प्लान, शैतान का योजना यीशु के नाम से मैं ब्रेक करता हूं। ಎಲ್ಲ ಸೈತಾನನ ಆಲೋಚನೆ, ಸೈತಾನನ ಪ್ಲಾನ್ ಅನ್ನು ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಮುರಿತಾ ಇದ್ದೇನೆ। यीशु के नाम से निकल जा। ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಆಚೆ ಬನ್ನಿ। आप ये हुक्म देता निकल जा। ಕ್ಷಣನೇ ಆಜ್ಞೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಆಚೆ ಬಾ। किसी का पास भी है ना, निकल जा अभी से। ಯಾರ್ಯಾರು ಒಳಗಿದೆಯಾ ಅದು ಆತ್ಮ ಯೇಸು ನಾಮದ ಆಚೆ ಬಾ। All over the world में ಹಾಲೆಲೂಯಾ, ಪ್ರಪಂಚದಾದ್ಯಂತ शारा खंडारा माकुर्रा बाला शंडेगे थोड़ा बाला शंबारा गाता राका विश्वास कर विश्वास कर विश्वास कर विश्वास कर शंडारा गाता राका अभी निकल सब आंखें बंद कर, सब आंखें बंद कर। प्रार्थना में शंडारा गाता रावा शंकर रावा नाता रावा 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 रेता था रावा का रावा लावा रावा अभी 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 निकल रहा है शारा आउट 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 डर की आत्मा निकालो, मृत्यु की आत्मा निकालो, अनसक्सेस की आत्मा निकालो, मैं जीने से निकालो शक्कर निकालो शक्कर गरीबी की आत्मा निकालो शक्कर चंडाला गाथा रावा रामानाथ रामाना करो प्रार्थना चंडाला गाथा आने वाले में प्रार्थना चंडाला गाथा लवा शाह रामानाथ रावा शेरे का था रामानाथ यीशु के नाम से शारा गाथा रावा आप इसमें निकल जा जी। रोमन चैप्टर 16 का 20 के जरिए शांति का परमेश्वर शैतान का सिर को हमारा पैर के तरफ को छल देते हैं। हाले ರೋಮಾಪುರ 16:20 ಹೇಳಿರೋ ಪ್ರಕಾರ ಹಾಲೆಲೂಯಾ, ಶಾಂತಿದಾಯಕನಾದ ದೇವರು ಸೈತಾನನ ತಲೆಯನ್ನು ಜಜ್ಜಾಯ್ತು। ಹಾಲೆಲೂಯಾ, शैतान का योजना को यीशु से ब्रेक करना, ಸೈತಾನನ ಪ್ಲಾನ್ ಅನ್ನು, ಸೈತಾನನ ಯೋಜನೆ ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಮುರಿದಾಗ್ತಾ ಇದೆ। फ्री यीशु के आत्मा फ्री, ಬಿಡುಗಡೆ, आमीन। उसका उपजन में सामर्थ्य दिया जाए। ಹಾಲೆಲೂಯಾ, ಸೈತಾನಗೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಯೇಸುವಿನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ यीशु के नाम से सामर्थ्य दे, ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಉಂಟು। यीशु के नाम से प्रेम, ಹಾಲೆಲೂಯಾ, ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಉಂಟು। नफरत की आत्मा को ब्रेक करता हूँ, ಹಿಂಸಿಸುವ ಆತ್ಮ ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಮುರಿತಾ ಇದೆ। नफरत की आत्मा हैतरत की आत्मा को ब्रेक करता हूँ, ಹಾಲೆ ದ್ವೇಷಿಸುವಂತ ಆತ್ಮವನ್ನು ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಮುರಿತಾ ಇದ್ದಾನೆ। उसका ऑपोजिट में लव का स्पिरिट को बेच ಅದರ ಆಪೋಸಿಟ್ आಗಿ ಹಾಲೆಲೂಯಾ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। धैर्य की आत्मा को यीशु के नाम से ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। आप भी यीशु को टच ಕ್ಷಣನೇ ಮುಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ, आप भी यीशु को टच किया जाए। ಕ್ಷಣನೇ ಮುಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಸ್ತೋತ್ರ, आपने किया है धन्यवाद, ನೀನು ಮಾಡಿದ್ದೀಯ ಸ್ತೋತ್ರ। यीशु के नाम से ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ ಬೇಡಿದ್ದೇವೆ, आमीन ಆಮೆನ್ ಆಮೆನ್, हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। यहाँ में आप और हम देखता है ಇಲ್ಲಿ ನಾವು ದೇವರು ನೋಡಬಹುದು डर और सामर्थ। ಭಯ ಮತ್ತೆ ಧೈರ್ಯ। दो उदाहरण मैं आपको बताना चाहता हूँ। ಎರಡು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಹೇಳ್ತೀನಿ। इजरायली में ಇಸ್ರಾಯೇಲರಲ್ಲಿ इजराइल का सबसे पहला राजा, ಇಸ್ರಾಯೇಲರಿಗೆ ಮೊದಲನೇ ರಾಜ ಯಾರಂದ್ರೆ कौन है सबसे पहला राजा? कौन है सबसे पहला राजा? ಮೊದಲನೇದಾಗಿ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ರಾಜ ಯಾರು? साउल। ಸೌಲ। साउल जो परमेश्वर ने अभिषेक किया गया, ಹಾಲೆಲೂಯಾ, ಸೌಲನಿಗೆ ದೇವರು ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಾಗಿತ್ತು। इजराइल लोगों को कई प्रकार का ये फिलिस्तीन लोग सतावत दे रहा था। ಹಾಲೆಲೂಯಾ, ಫಿಲಿಸ್ಟಿಯರು ಇಸ್ರಾಯೇಲರಿಗೆ ಅನೇಕ ರೀತಿಗಳಲ್ಲಿ ಹಿಂಸೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ರು। शाऊल राजा नहीं आने से पहले इजरायली लोग को शत्रु से बहुत सतावत दे रहा था। ಹಾಲೆಲೂಯಾ, ಸೌಲ ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಇಸ್ರಾಯೇಲರಿಗೆ ಫಿಲಿಸ್ಟಿಯರು ತುಂಬಾ ಹಿಂಸೆಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ರು। इसीलिए फिलिस्तीन लोग खेती करने से भी या जो कुछ करने से भी कब इनमें आएगा डर के उन लोग जो काम करता था ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಇಸ್ರಾಯೇಲರು ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಅದು ಬೀಜ ಬಿತ್ತುವಾಗ ಬೆಳೆಗೆ ಅಯ್ಯೋ ಶತ್ರುಗಳು ಯಾವ ಬರ್ತಾರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಭಯದಲ್ಲಿ ಬೀಜ ಬಿತ್ತುತ್ತಾ ಇದ್ರು। उसका जब भी वो ये सीप को जो भी जानवर को जो उसको ले जाने समय में वो ध्यान से आगे पीछे देख के इनमें आ रहा नहीं वो देख के ले जाता। ಅವರು ಕುರಿಗಳನ್ನ ಕಾಯಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿರುವಾಗ ಹಾಲೆಲ್ಲಿ ಯಾರಾದ್ರೂ ಹಿಂದೆ ಶತ್ರುಗಳು ಬರ್ತಾರಲ್ಲ ನೋಡ್ಕೊಂಡು ಎದುರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು। हर एक ईच एंड एवरी मिनट में डर ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಭಯದ ಆತ್ಮವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿತ್ತು। उसका बाद जो ये घर में बैठने से भी डर है, ಹಾಲೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡಿರೋದು ಭಯ, जाने से भी डर है, ಹೋದ್ರು ಭಯ, कुछ भी नहीं कर सकता है। ಏನು ಮಾಡಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ। और फलस्तीन जो ऐसा है, ಫಿಲಿಸ್ಟಿಯರು ಹೆಂಗಿದ್ರಂದ್ರೆ जब भी आता है ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಬರ್ತಾರೆ, और खास करके जो जवान लड़की को देखने से ಯೌವನಸ್ಥರನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ उसको उठा के ले जाता है, ಅವ್ರು ನೆತ್ಕೊಂಡೇ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। और जवान लड़का को देखने से ಯೌವನ ಹುಡುಗನ್ ನೋಡಿದ್ರೆ उठा कर ले जाता है, ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು, उसको नौकर बनाने के लिए, ಹಾಲೆಲ್ಲಿ ದಾಸರಾಗಿ उसको नौकरानी बनाने के लिए। ಹಾಲೆಲ್ಲೂಯಾ ದಾಸಿ और ಮಾಡ್ಕೊಂಡು जो सोच विचार करता है वैसे ही परिश्रम कर देता ಅವ್ರು है। ಏನ್ ಆಲೋಚನೆ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾರೋ ಅದನ್ನೇ ಅವ್ರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು। ऐसे कर करके सालों तक उनको सतावत करके रखा।
ಹಾಲೆಲೂಯಾ. ಆ ತರ ತುಂಬಾ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಅವ್ರನ್ನ ಹಿಂಸೆ ಮಾಡಿದ್ರು. उसके बाद इजरायली लोग अपना पाप को पाप से क्या करना शुरू किया. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಹಿಂಸೆಗಳಾದ್ಮೇಲೆ ಇಸ್ರಾಯೇಲರು ತಮ್ಮ ಪಾಪಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರಕ್ಕೆ ಹಾಲೆಲೂಯಾ इजरायल लोग ने बोला कि परमेश्वर जो आपका आज्ञा को हम लोग तोड़ा है माफ कीजिए. ಅಯ್ಯೋ ಹಾಲೆಲೂಯಾ, ದೇವರೇ ಯೆಹೋವ ದೇವರನ್ನ ಆಜ್ಞೆಗಳು ಮುರಿದು ನಮ್ಮ ಜೀವನ ನಡೆದಿದ್ದೀವಿ, ನಮ್ಗೆ ಕ್ಷಮಿಸಂತ. क्योंकि आपने बोला था मेरा आज्ञा का विरोध करेगा तो मैं उसको उसका बेटा बेटी रुपया पैसा नौकरी चाकरी का सब में सत्यानाश करेगा. आपका वादा है, इसलिए ऐसा हो रहा है. ವಾಗ್ದಾನ ಮಾಡಿದ್ಯಾ, ನನಗೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಅವಿಧೇಯರಾಗಿ ನೀವು ನಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಮಕ್ಕಳು ಸಂತತಿ ಹಣ ಎಲ್ಲವೂ ಹಾಲಲ್ಲಿ ಹಾಳಾಗುತ್ತೆ ಅಂತ ನೀನು ಹೇಳಿದ್ಯಾ, ಅದೇ ತರ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ. इजरायली लोग रो रहा है, फास्टिंग कर रहा है. ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನರು ಅಳ್ತಾ ಇದಾರೆ, ಉಪವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ. उसके बाद परमेश्वर ने अब्राहम को वादा किया वाला याद आ गया. ಹಾಲೆಲೂಯಾ, ದೇವರಿಗೆ ಅಬ್ರಾಮನಿಗೆ ವಾಗ್ದಾನ ಮಾಡಿದ್ದು ನೆನಪಾಯ್ತು. उसके बाद परमेश्वर ने वहां में से एक राजा को चुना, उसका नाम है साउल. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಆಗ ದೇವರವರ ಗೋಳಾಟವನ್ನು ನೋಡಿ ಅಲ್ಲೊಬ್ಬನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವನ ಹೆಸರೇ ಸೌಲ. वहां साउल उठा. ಸೌಲ ಇದ್ದ. साउल उठने का बाद बहुतों फलिस्तीन को हराया. ಹಾಲೆಲೂಯಾ, ಸೌಲನ ಎದ್ದಾದ್ಮೇಲೆ ಅನೇಕ ಫಲಿಸ್ತೀಯರನ್ನ ಸೋಲಿಸ್ತಾ. लेकिन एक दिन ಒಂದು ದಿವಸ साउल राजा फलिस्तीन से सामना करने के लिए गया. ಸೌಲ ರಾಜ ಫಿಲಿಸ್ಟಿಯರನ್ನ ನಾಶ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋದ. लेकिन साउल राजा ने परमेश्वर का आज्ञा को तोड़ा. ಆದ್ರೆ ಸೌಲನು ಸಹ ಯೆಹೋವನ ಆಜ್ಞೆಯನ್ನು ಮುರಿದು ಹೋದ. जब परमेश्वर का आज्ञा को तोड़ दिया तो साउल भी डर गया. ಯಾವಾಗ ಸೌಲನು ದೇವರಿಗೆ ಅವಿಧೇಯನಾಗಿ ಆತನ ಆಜ್ಞೆಗಳನ್ನು ಮುರಿದ್ನೋ ಸೌಲನಿಗೂ ಭಯ ಹುಟ್ಟಿತು. डर गया. ಭಯ ಹುಟ್ಟಿತು. डरने का बाद फलस्तीन का कम से कम जो सेना है लैक्स टुगेदर सेना है, ಫಿಲಿಸ್ಟಿಯರ ಸೈನಿಕರು ಲಕ್ಷಗಟ್ಟಲೆ ಇದ್ದಾರೆ. और उसको सामना करने नहीं सकता, ಅವ್ರನ್ನ ನಾಶ ಮಾಡಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. इसलिए डर के बैठ गया. ಹಾಲೆಲೂಯಾ, ಭಯ ಪಟ್ಟು उससे पहले ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ जो पाप नहीं करने से पहले ಪಾಪ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಸೌಲ साउल पूरा हिम्मत से था. ತುಂಬಾ ಧೈರ್ಯವಾಗಿದ್ದ. उसने लैक्स टुगेदर ये फलस्तीन को मार डाला था. ಹಾಲೆಲೂಯಾ, ಆ ಧೈರ್ಯವಾಗಿ ಪಾಪ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಲಕ್ಷಾನುಗಟ್ಟಲೆ ಫಿಲಿಸ್ಟಿಯ ಸೈನಿಕರನ್ನ ಸೋಲಿಸಿದ್ದ. लेकिन जब पाप हो गया ಯಾವಾಗ ಪಾಪ ಅವನಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿತೋ डर उसका दिल में पैदा हो, ಪಾಪ ಹುಟ್ಟಿದ ತಕ್ಷಣ ಭಯ ಹುಟ್ಟಿತೋ. हिम्मत नहीं. ಆಗ ಧೈರ್ಯವಾಗಿ ಮುಂದೆ ಬರಕ್ಕಾಗ್ಲಿಲ್ಲ. इसे सोच के देखो, ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ನೋಡಿ, परमेश्वर के वचन के अनुसार चलने वाला, परमेश्वर का वचन के अनुसार चलने वाला को उसमें अभिषेक रहता है, उसमें लैक्स टुगेदर होने से भी हिम्मत आता है लड़ने की. ಹಾಲೆಲೂಯಾ, ಯಾರಲ್ಲಿ ದೇವರಾತ್ಮ ಇರ್ತಾರೋ ಅಭಿಷೇಕ ಇರುತ್ತೋ ಅವರು ಪಾಪ ಮಾಡದಿರೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅವರಲ್ಲಿ ಧೈರ್ಯ ಇರುತ್ತೆ, ಅವರು ಮುಂದೆ ಹೆಜ್ಜೆ ಇಡ್ತಾರೆ. जितना भी होने से भी ಏನೇ ಆದ್ರೂ ಸಹ मैं कर सकेगा, ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ, ऐसे सामर्थ होता ಆ है. ತರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಒಳಗುಟ್ಟು. लेकिन ಆದ್ರೆ जब परमेश्वर का आज्ञा को तोड़ दिया, ಯಾವಾಗ ದೇವರ ಆಜ್ಞೆಗೆ ಅವಿಧೇಯರಾಗ್ತಾರೋ यही सेम सोल ಅದೇ ಹಾಲೆಲೂಯಾ ಸೇಮ್ ಸೋಲ परमेश्वर का ये आज्ञा को नहीं तोड़ते समय में ದೇವರ ಆಜ್ಞೆಯನ್ನು ಮುರಿಯೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ सामर्थ का साथ था. ಸಾಮರ್ಥ್ಯದೊಂದಿಗಿದ್ದ. नेक्स्ट टुगेदर इजराइल को मार डाला. ಹಾಲೆಲೂಯಾ, ಫಿಲಿಸ್ಟಿಯರಿಗೆ ಲಕ್ಷಾಂತರ ಹಾಲೆಲೂಯಾ ಫಿಲಿಸ್ಟಿಯರಿಗೆ ಸೋಲಿಸಿದ್ದ. लेकिन ಆದ್ರೆ पाप करने के बाद ಪಾಪ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ क्या हो गया? ಏನಾಯ್ತು? डर गया. ಭಯ ಹುಟ್ಟಿತು. हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯಾ, सोच के देखो, ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ನೋಡಿ. शुरुआत में ಆರಂಭದಲ್ಲಿ डर कैसे आया? ಭಯ ಹೆಂಗ್ ಬಂತು? कैसे आया? ಹೆಂಗ್ ಬಂತು ಭಯ? हमारा आदि माता पिता में देखो, ಹಾಲೆಲೂಯಾ, ನಮ್ಮ ಮೂಲ ತಂದೆ ತಾಯಿ ನೋಡ್ರಿ. कौन है आदि माता पिता? ಯಾರು ಆದಿ ಮಾತಾ ಪಿತಾ? कौन है ಯಾರು? हमारा आदि माता पिता? ಯಾರು ಆದಿ ಮಾತಾ ಪಿತಾ? कौन? ಯಾರು? जोर से बोलो. ಆದಾಮ आदम और ईव. ಆದಾಮ ಅವ್ವ. परमेश्वर ने बोला मेरा आज्ञा को मानो, ದೇವರು ಹೇಳಿದ್ರು ನನ್ನ ಆಜ್ಞೆಗಳನ್ನು ಅನುಸರಿಸು. लेकिन ಆದ್ರೆ जब परमेश्वर का आज्ञा मानते समय में ಯಾವಾಗ ಆದಾಮವ ದೇವರ ಆಜ್ಞೆಗೆ ವಿಧೇಯರಾಗಿ ನಡೀತಿರುವ ಸಮಯದಲ್ಲಿ हसीता खुशीता खेलता था कूदता था, ಹಾಲೆಲೂಯಾ, ಖುಷಿ ಸಂತೋಷ ಕುಣಿಯೋದು ಎಲ್ಲ ಇತ್ತು, हिम्मत था, ಧೈರ್ಯ ಇತ್ತು, आनंद मनाता था. ಆನಂದವಾಗಿದ್ರು. परमेश्वर का जो सृष्टि किया हुआ चीजों को पूरा ये इंजॉय का साथ वो खेलता था. ದೇವರು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದಲ್ಲಿ ಅನುಭವದಲ್ಲಿ ಸಂತೋಷವಾಗಿ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ರು. लेकिन बाइबल में ये नहीं लिखा है कितना साल तक वो आनंद खुशी में था. ಆದ್ರೆ ಬೈಬಲ್ ಅಲ್ಲಿ ಇದು ಬರ್ದಿಲ್ಲ ಎಷ್ಟು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಆದಾಮವ ಸಂತೋಷವಾಗಿದ್ರು ಅಂತ. लेकिन मैं समझता हूँ बहुत ही सालों तक वो आनंद खुशी में था. ಅನೇಕ ವರ್ಷಗಳು ಇರ್ಬೋದು ಅಂತ ನಾನು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. लेकिन ಆದ್ರೆ कुछ दिन का बाद
ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸಗಳಾದ ಮೇಲೆ एक दिन ಒಂದು ದಿವಸ सांप आके धोखा दिया। ಹಾಲೆಲೂಯಾ ಸರ್ಪ ಬಂದು ಅವ್ರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ತು. सांप का बोलने के अनुसार पाप का फल का खाया, ಸರ್ಪ ಹೇಳ್ತಾರನೆ ಅವರು ಪಾಪದ ಫಲವನ್ನು ತಿಂದ್ರು, बुद्धि ज्ञान का फल को खाया। ಬುದ್ಧಿಜ್ಞಾನದ ಫಲವನ್ನು ತಿಂದ್ರು. खाने का साथ साथ ತಿಂದ ತಕ್ಷಣ क्या हो गया? ಏನಾಯ್ತು? क्या हो गया? ಏನಾಯ್ತು? खाने का साथ साथ ಏನಾಯ್ತು? क्या हो गया? ಏನಾಯ್ತು? खाने का साथ साथ ತಿಂದ ತಕ್ಷಣ अयो ಅಯ್ಯೋ ಅಂತ मैं नंगा है, ನಾನು ಬೆತ್ತಲೆ ಆಗಿದ್ದೇನೆ, डर गया। ಭಯ ಹುಟ್ಟಿತು. डरने का बाद ಭಯ ಹುಟ್ಟಿದ ತಕ್ಷಣ दूर के घास में चिकना सुन ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಹಾಲಲ್ಲಿ ಗಿಡದಲ್ಲಿ ಮುಚ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರು. सोच के देखो, ಯೋಚನೆ ಮಾಡ್ರಿ, पाप कर लिया मतलब ಪಾಪ ಮಾಡ್ದೆ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ अपना आप को छिपाने का कोशिश करता है। ಅಲ್ಲಿ ಪಾಪ ಮಾಡ್ದೆ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಹಾಲಲ್ಲಿ ತನ್ನ ತಾನು ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಳಕ್ ನೋಡ್ತಾರೆ. अपना मेरा पाप को कोई ना देखे, मुझे कोई ना देखे, छिपाने की कोशिश ಅಲ್ಲಿ ನನ್ನ करता है। ಪಾಪನ ಯಾರಾದ್ರೂ ನೋಡಿದ್ರಂತ ಪಾಪನ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಳಕ್ ನೋಡ್ತಾರೆ. यही आदम हवा ಇದೇ ಆದಾಮವ್ವ, परमेश्वर का साथ खेलता था, कूदता था, ಅದೇ ಆದಾಮವ್ವ ದೇವರೊಟ್ಟಿಗೆ ಹಾಲ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮಾಡೋದು, ಜೊತೆ ನಡೆಯೋದು, ಮಾತಾಡೋದು ಖುಷಿಯಾಗಿದ್ರು. और शाम सुबह परमेश्वर का साथ में चलता था, फिरता था। ಹಾಲೆಲ್ಲ ದೇವರೊಟ್ಟಿಗೆ ನಡೀತಾ ಇದ್ರು, ಹಾಲೆಲ್ಲ ಆಟ ಆಡ್ತಿದ್ರು, ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಿದ್ರು. लेकिन ಆದ್ರೆ जब पाप कर लिया ಯಾವಾಗ ಪಾಪ ಬಂತು तब क्या कर लिया? ಏನಾಯ್ತು? डर गए, ಭಯ ಬಂತು. डर के चुप गया। ಭಯ ಬಂದು ಹಾಲೆಲ್ಲ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡ್ರು. परमेश्वर का आवाज को सुनते ही ದೇವರ ಶಬ್ದ ಬಂತ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡ ತಕ್ಷಣ डर गया। ಭಯ ಹುಡ್ತು. डरने के बाद बोला, ಹಾಲೆಲೂಯಾ, ಭಯ ಪಟ್ಟಾದ್ಮೇಲೆ ಹೇಳಿದ್ರು, आदम आदम ಆದಾಮ್ ಆದಾಮ್ कहाँ है? ಎಲ್ಲಿದ್ದೀಯಾ? हालेलुया। हालेलुया। इसीलिए ಆದ ಕಾರಣ परमेश्वर का आज्ञा को तोड़ने से ದೇವರ ಆಜ್ಞೆಗಳನ್ನ ಮುರಿದ್ರೆ ನೀವು क्या हो जाता है? ಹಾಲೆಲೂಯಾ, हम क्या हो जाता है? ಏನಾಗುತ್ತೆ? ऑटोमेटिकली ಆಟೋಮೆಟಿಕಲಿ डर आ जाता है। ಸ್ವಾಭಾವಿಕವಾಗಿ ಭಯ ಹುಟ್ಟುತ್ತೆ. सेकंड, ಎರಡನೇದಾಗೆ अपना आप को हम छिपाना कोशिश ನಮ್ಮನ್ನ करते हैं। ನಾವು ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಳಕ್ ನೋಡ್ತೀವಿ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ, अपना आप को छिपाने के लिए, ನಮ್ಮನ್ನ ನಾವು ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಳಕ್ ನೋಡ್ತೀವಿ. लेकिन परमेश्वर सबको देखता है। ಆದ್ರೆ ದೇವರು ಎಲ್ಲವನ್ನು इसीलिए परमेश्वर ने ನೋಡುವ. बोला, ಅದಕ್ಕೆ ದೇವರು ಆದಮ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹವ್ವ को, ಏ ಆದಾಮ್ ಅವನ್ आदम आदम ಏ ಆದಾಮ್ ಆದಾಮ್ कहाँ है? ಎಲ್ಲಿದ್ದೀಯಾ? इसीलिए ಆದ ಕಾರಣ आज भी ಇವತ್ತು अगर आपका दिल में डर है तो ನಿಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಭಯ ಇರೋದೇ ಆದ್ರೆ आप सोच के देखो, ನೀವು ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಒಂದ್ಸರಿ. परमेश्वर का आज्ञा में आपने कुछ तोड़ा हो। ಆದ್ರೆ ಕೆಲವೊಂದು ದೇವರ ಆಜ್ಞೆಗಳಲ್ಲಿ ಅವಿಧೇಯರಾಗಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಂಡಿರ್ಬೋದು. लेकिन जब आप पाप से लेकर पछतावा करता है, ಯಾವಾಗ ತಪ್ಪಿಗೆ ಪಾಪದ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಡ್ತೀರೋ फिर से सामर्थ आता है। ತಿರ್ಗಾ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಬರುತ್ತೆ. हालेलुया। हालेलुया। आदम हवा को ಆದಾಮ ಅವಳಿಗೆ परमेश्वर ने ದೇವರು उसको आदम का वाटिका से अपना अनुग्रह के द्वारा से दया से डाका। ಹಾಲೆಲೂಯಾ, आदम और हवा का अपना अनुग्रह के द्वारा से उसका नेकेडनेस को उसको दान दिया। ಹಾಲೆಲೂಯಾ, और क्या? ಹಾಲೆಲೂಯಾ. ದೇವರ ಕೃಪೆಯಿಂದ ಆದಮ ಅವನಿಗೆ ಎಲ್ಲ ಬೆತ್ತಲೆತನ ದೇವರು ಮುಚ್ಚಿದ್ರು. हालेलुया। डर के द्वारा से ಆ ಭಯದಿಂದ छिप गया। ಮುಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡ್ರು. किंग सॉल जो ಸೌಲ ರಾಜ शुरुआत में बहुत सामर्थ था, ಆರಂಭದಲ್ಲಿ ಬಹಳ परमेश्वर का ಸಾಮರ್ಥ್ಯ, आज्ञा को नहीं माना, ದೇವರ ಆಜ್ಞೆನ ಅನುಸರಿಸಲಿಲ್ಲ, डर गया। ಭಯ ಹುಟ್ಟಿತು. उसका बाद ಅದಾದ್ಮೇಲೆ वहां में एक सामर्थ्य व्यक्ति परमेश्वर होता था। ಅದಕ್ಕೆ ದೇವರಲ್ಲಿ ಸಾಮರ್ಥ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಎಬ್ಬಿಸಿದ್ರು. जब इजरायली लोग ಯಾವಾಗ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನರು राजा का साथ ರಾಜನ ಜೊತೆಗೆ फलस्तीन को सामना करने नहीं सका, ರಾಜನ ಜೊತೆಗೆ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನರು ಪಾಲಸ್ತೀಯರಿಗೆ ಸೋಲ್ಸಕ್ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. अभी जो रणभूमि में है, ಯುದ್ಧ ಭೂಮಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ, अभी जो रणभूमि में है, ಯುದ್ಧ ಭೂಮಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. एक साइड में किंग सोल है, ಒಂದು ಸೈಡ್ ಅಲ್ಲಿ ಸೌಲ ಇದ್ದಾನೆ, दूसरा साइड में फलस्तीन है। ಇನ್ನೊಂದು ಸೈಡ್ ಅಲ್ಲಿ ಫಿಲಿಸ್ಟಿಯರ್ ಶತ್ರುಗಳು. फलस्तीन ये बोलता है, ಫಿಲಿಸ್ಟಿಯರ್ ಈಗ ಹೇಳ್ತಾರೆ, तुम सब जो हो मुझे लड़ने का जरूरत नहीं है, ನೀವೆಲ್ಲರೂ ನಮ್ ಜೊತೆಗೆ ಯುದ್ಧ ಮಾಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. लेकिन हमारा एक तो जो ये सरदार, हमारा एक तो जो ये जो उसमें लड़ने वाला सामर्थ व्यक्ति है, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಯುದ್ಧ ಮಾಡುವಂತ ಒಬ್ಬ ಸಾಮರ್ಥ್ಯ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದಾನೆ, वो गोलियत है। ಗೋಲಿಯಾತ. जो गोलियत को हराएगा ನೀವು ಗೋಲಿಯಾತನ ಸೋಲ್ಸಿದ್ರೆ सब फलस्तीन तुम्हारा हो जाएगा। ಎಲ್ಲ ಫಿಲಿಸ್ಟಿಯರು ನಿಮ್ಮವರು ಆಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. जो गोलियत को नहीं हराएगा, ಯಾರು ಗೋಲಿಯಾತನ ಸೋಲ್ಸಲ್ವೋ, गोलियत किसी को हराएगा, ಯಾರು ಯಾರನ್ನ ಗೋಲಿಯಾತ್ ಸೋಲಿಸ್ತಾನೋ सारा इजरायली उसका हो जाएगा। ಯಾರು ಎಲ್ಲ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ನನ್ನವರಾಗ್ತಾರೆ. ऐसे बोल के चैलेंज करेगा गोलियत। ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡ್ದ ಗೋಲಿಯಾತ್. चैलेंज करने का बाद ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡಿ ಆದ್ಮೇಲೆ गोलियत को कोई भी लड़ने नहीं सक रहा है। ಆ ಗೋಲಿಯಾತನಿಗೆ ಹಾಲ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಯಾವ ಯುದ್ಧ ಮಾಡಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. एक दिन हो गया, 2 दिन हो गया, 3 दिन हो गया, ಒಂದ್ ದಿವಸ, 2 ದಿವಸ, 3 ದಿವಸ ಆಯ್ತು. लेकिन अचानक ಸಡನ್ ಆಗಿ वहां में ಅಲ್ಲಿ जो युद्ध के लिए जो कभी भी ये जो
एक्सपीरियंस नहीं वाला व्यक्ति आ जाता है, ಹಾಲೆಯ ಯುದ್ಧಕ್ಕೋಸ್ಕರ ಅನುಭವವೇ ಇಲ್ಲದಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಒಬ್ಬ ಬರ್ತಾರೆ. वो भी लंबा मोटा तगड़ा नहीं है, ಆದ್ರೆ ಉದ್ದಕ್ಕೆ ದಪ್ಪಗೆ ಏನಿಲ್ಲ. एक बच्चा, ಒಂದು ಸಣ್ಣ ಹುಡುಗ, एक बच्चा, ಒಂದು ಸಣ್ಣ ಹುಡುಗ ರಬಶರಬ. वो जो ये जो गाय बैल को चराने वाला, ಹಾಲೆಲೂಯ. ಆ ಹುಡುಗ ಕುರಿಗಳ ಮೇಕೆಗಳ ಕಾಯುವಂತ ಹುಡುಗ. सुबह शाम ये गाय बैल का काका सुसु को ये सूंघ के चलने वाला व्यक्ति, ಆಲೆ ಹಸುಗಳನ್ನ ಕುರಿಗಳನ್ನ ಹಾಲೆಲೂಯ ಅದ್ರ ಕ್ಲೀನ್ ಕಕ್ಕನೆಲ್ಲ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡೋಂತ ವ್ಯಕ್ತಿ. माँ पिताजी से उसका चेक ये तो कुछ भी नहीं बोल के ये डिस्करेज कराने वाला व्यक्ति, ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಏನು ಅಲ್ಲ ಕುರಿ ಕಾಯನಂತ ಒಂದು ನೆಗ್ಲೆಕ್ಟ್ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡೋಂತ ಹುಡುಗ. ದಾವಿದ वहां में आ गया, ಅಲ್ಲಿ ಬಂದ. अपना भैया लोगों को खाना देने के लिए ತನ್ನ ಅಣ್ಣಂದಿರಿಗೆ ಊಟ ಕೊಡಕ್ಕೆ ಬಂದ. आने का साथ साथ ಬಂದ ತಕ್ಷಣ दाऊद का कान में सुनाई दिया, ದಾವಿದನ ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಶಬ್ದ ಬಿತ್ತು. हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯ. दाऊद का कान में सुनाई दिया, ದಾವಿದನ ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಶಬ್ದ ಬಿತ್ತು. हे जो ये जो गोलियत चिल्ला रहा है, ಗೋಲಿಯಾತ ಅಚ್ಚಾಡ್ತಿದ್ದಾನೆ, ಕೂಗಾಡ್ತಿದ್ದಾನೆ. हे इस्राएली लोग, ಹೇ ಇಸ್ರಾಯೇಲರೇ, कौन मुझे सामना कर सकता है, ನನ್ನನ್ನು ಸೋಲಿಸ್ತೀರಾ? तुम लोग अभी तक कुत्ता का समान है, ನೀವು ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾಯಿಗೆ ಸಮ ಆಗಿದ್ದೀರಾ. तुम मुझे सामना करने नहीं सकता, ನನ್ನನ್ನ ಜಯಿಸಕ್ ಆಗ್ತಾ कौन है आ जाओ, ಇವತ್ ಯಾರಿದ್ರೆ ಬನ್ರಿ ಅಂತ मुझे सामना करो, ನನ್ನನ್ನ ಸೋಲಿಸಿ चिल्ला रहा है, ಅಚ್ಚಾಡ್ತಿದ್ದಾನೆ. ये कान ಈ ಶಬ್ದ किसका कान में पड़ गया, ಇದು ಹಾಲೆ ಶಬ್ದ ಯಾರ ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಬಿತ್ತು? दाऊद का कान में, ದಾವಿದನ ಕಿವಿಯಲ್ಲಿ जब ಬಿತ್ತು. दाऊद का कान में पड़ने का साथ साथ ಯಾವಾಗ ದಾವಿದನ ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಆ ಶಬ್ದ ಬಿತ್ತು, दाऊद को बहुत गुस्सा आ गया, ದಾವಿದನಿಗೆ ಒಂದು ಸಿಟ್ಟು ಬಂತು. सोच के देखो, ಯೋಚನೆ ಮಾಡ್ರಿ, छोटा लड़का है, ಸಣ್ಣ ಹುಡುಗ सुनने का साथ साथ ಕೇಳಿಸಿದ ತಕ್ಷಣ अरे ಅರೆ ये कौन है, ಇವನು ಯಾರು? चुंदा परमेश्वर का लोगों को वो जो वार्निंग देता है, ಹಾಲು ಜೀವವುಳ್ಳ ದೇವರನ್ನ ನಂಬಿರಂತ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಾಲಿನ ಎಚ್ಚರಿಕೆ ಮಾತು ಕೊಡ್ತಾನೆ. ನೀನು ಯಾರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. कौन है ये, ಯಾರು ಇವನು? मैं उसको लड़के मारा, ನಾನು ಅವನ ಜೊತೆಗೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಿ ಅವನ್ನ ಸೋಲಿಸ್ತೇನೆ. उसका भैया लोग को बोला, ಅವ್ರ ಅಣ್ಣಂದ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ये कौन है, ಯಾರು ಇವನು? मैं उसको मार के गिराएगा, ನಾನು ಅವನ್ನ ಸಾಯಿಸ್ಬಿಡ್ತೀನಿ. उसका भैया लोग बोला, ಆಗ ಅಣ್ಣಂದಿರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಏ ಸೈಲೆಂಟ್, ಸುಮ್ನಿರು ಅಂತಾರೆ. ಸುಮ್ನಿರು ಅಂತಾರೆ. आज का बच्चा कल का अंडा, आज का बच्चा कल का अंडा, एक ಇವತ್ತಿನ ಹುಡುಗ ನಾಳೆ ಮೊಟ್ಟೆ. तुम क्या कर सकते, ನೀನೇನ್ ಮಾಡಬೇಕು? अंडा क्या कर सकते हैं, ಮೊಟ್ಟೆ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು? वो रोल रोल के चले, ಅದು ಉಳ್ಕೊಂಡು टच करने के साथ साथ वो ब्रेक हो जाएगा, ಮುಟ್ಟಿದ ತಕ್ಷಣ ಬರ್ತದೆ. उसका भैया लोग बोला, ಅಣ್ಣಂದಿರು ಹೇಳ್ತಾರೆ, आज का बच्चा ಇವತ್ತಿನ ಹುಡುಗ कल का अंडा, ನಾಳೆ ಮೊಟ್ಟೆ. तुम अभी तक भी ये जो चिकन नहीं हुआ है, ನೀನು ಇನ್ನೂ ಮರಿ ಆಗಿಲ್ಲ, तुम अभी भी अंडा है, ಇನ್ನು ಮೊಟ್ಟೆನೆ. इतना बड़ा सूरवीर को तुम लड़ेगा बोलता है, ಇಷ್ಟು ದೈತ್ಯಕರ ವ್ಯಕ್ತಿನ ನೀನು ಯುದ್ಧ ಮಾಡ್ತೀಯಾ? तुम कुछ करने नहीं सकते, ನೀನೇನು ಮಾಡಕ್ಕೆ? चुप रहो, ಸುಮ್ಮನಿರು. फिर दाऊद बोला, ಮತ್ತೆ ದಾವಿದ ಹೇಳ್ತಾನೆ, नहीं नहीं नहीं, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, मैं कर सकेगा, ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ. देखो ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ನೋಡ್ರಿ, जहाँ में एनॉइंटिंग है, ಎಲ್ಲಿ ಅಭಿಷೇಕ ಉಂಟೋ, जहाँ में एनॉइंटिंग है, ಎಲ್ಲಿ ಅಭಿಷೇಕ ಉಂಟೋ, जिसका पास एनॉइंटिंग है ಯಾವನಲ್ಲಿ ಅಭಿಷೇಕ ಉಂಟೋ वो परमेश्वर का काम को कर सकता है, बोल के उसको धैर्य पैदा करता है, ಹಾಲೆಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಅಭಿಷೇಕ ಉಂಟು ಅಲ್ಲಿ ದೇವರ ಕಾರ್ಯವನ್ನು ಪೂರೈಸಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. क्या आप दाऊद के समान है किया, ನೀವು ದಾವಿದನಿಗೆ ಸಮಾನ. अगर आप दाऊद के समान है, ನೀವು ದಾವಿದನ ತರ सोच के देखो, ಯೋಚನೆ ಮಾಡ್ರಿ. दाऊद कभी भी लड़के नहीं देखा, never ever he fight, ಅವನು ಯಾವತ್ತು ಯುದ್ಧ ಮಾಡಿಲ್ಲ, he had no experience of fighting, ಯುದ್ಧ ಮಾಡಿದ್ರೆ ಅನುಭವನೇ ಇಲ್ಲ. लेकिन ಆದ್ರೆ अभिषेक ಅಭಿಷೇಕ उसको हिम्मत कराता है, ಅವನೊಳಗೆ ಧೈರ್ಯ ಹುಟ್ಟಿಸುತ್ತೆ. यीशु मसीह ने कहा, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳಿದ್ರು, जो मुझे प्रभु परमेश्वर स्वीकार करता ಯಾರು ನನ್ನನ್ನು ದೇವರನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೋ है उसका साथ में पवित्र आत्मा, ಅವರೊಳಗೆ ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಇರುತ್ತೆ. पवित्र आत्मा है, ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಇರುತ್ತೆ. इसीलिए ಆದ ಕಾರಣ अगर आपका साथ अभिषेक है तो ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಅಭಿಷೇಕ ಇರೋದಾದ್ರೆ ये मतलब नहीं कि ये मतलब नहीं कि ಇದ್ರ ಅರ್ಥ ಅಂದ್ರೆ आप जो ये चर्च में प्रीचिंग किया टीचिंग किया मतलब नहीं है, ನೀವು ಚರ್ಚಲ್ಲಿ ಪ್ರೀಚ್ ಮಾಡ್ತೀರಾ, ಬೋಧನೆ ಮಾಡ್ತೀರಾ, ಆತ್ಮ ಮಾಡ್ತೀರಾ, ಅದೆಲ್ಲ ಅಲ್ಲ. जब पवित्र आत्मा आपका साथ है तो, ಯಾರೊಳಗೆ ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಇರುತ್ತೋ अभिषेक आपका साथ है तो ಅಭಿಷೇಕ ನಿಮ್ಮೊಳಗಿರೋದಾದ್ರೆ आपका दिल में ये सोच विचार आएगा, ಈ ತರ ಆಲೋಚನೆ ಬರುತ್ತೆ ನಿಮ್ಮೊಳಗೆ. ये कैंसर को मैं प्रार्थना करने से अच्छा हो जाएगा, ಈ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಗುಣ ಆಗುತ್ತೆ, ये टीबी को प्रार्थना से अच्छा हो जाएगा, ಟಿವಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಗುಣ ಆಗುತ್ತೆ, मैं कर सकता है, ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ, नहीं कर सकता है, ನನಗಾಗುತ್ತೆ. इस तरीका का इनकरेजमेंट आता है, ಈ ತರ ಒಳಗಡೆ ಹಾಲೆಲ್ಲಿಗೆ ನಂಬಿ
कराता है? ಅದನ್ನ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ? Anointing, ಆ ಅಭಿಷೇಕ, वो अभिषेक कराता है। ಅಭಿಷೇಕ। ये जरूरत नहीं कि ಇದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ आप लाखों करोड़ों में प्रीचिंग करने के ನೀವು लिए। ಲಕ್ಷಾಂಗಟ್ಟಲೆ ಜನರ मध्यದಲ್ಲಿ ಪ್ರೀಚ್ ಮಾಡೋ ಬೋಧನೆ ಮಾಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ। हालेलुया, हालेलुया। जब अभिषेक आपका साथ है, ಒಳಗೆ ಅಭಿಷೇಕ ಇದ್ದಾಗ आप इसको नाम से मैं कर सकता है, इसको नाम से मैं कर सकता है, इसको नाम से मैं कर सकता है। ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಾ, आपको हिम्मत देना ನಿಮಗೆ है। ಧೈರ್ಯ ಬರುತ್ತೆ। हालेलुया। जब ऐसा हिम्मत आएगा, ಧೈರ್ಯ वो ಬರುವಾಗ हिम्मत के द्वारा ಈ ಧೈರ್ಯದ जिस ಮುಖಾಂತರ किसी आदमी को बीमार आदमी का प्रार्थना करने का साथ ಯಾವ್ದಾದ್ರು साथ ವ್ಯಕ್ತಿ ಕಾಯಿಲೆ ವ್ಯಕ್ತಿ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡಿದಾಗ अब अच्छा हो जाएगा, ಅವ್ರಿಗೆ ಗುಣ वो आदमी अच्छा हो जाएगा। ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಗುಣ हालेलुया, हालेलुया, हालेलुया। इसी को एनॉइंटिंग कहते हैं। ಇದನ್ನೇ ಅಭಿಷೇಕ ಅಂತ ಹೇಳೋದು। यीशु के नाम के द्वारा से ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ जो यहाँ में है, ಯಾರು ಇಲ್ಲಿ जो ऑनलाइन में है, ಯಾರು ಆನ್ಲೈನ್ आपको अभिषेक छू रहा है, ಅಭಿಷೇಕ ನಿಮ್ಮನ್ನು ಮುಟ್ತಾ ಇದೆ। आपको अभिषेक छू रहा है, ಅಭಿಷೇಕ ನಿಮ್ಮನ್ನು पवित्र ಮುಟ್ತಾ ಇದೆ। आत्मा का अभिषेक आपको छू रहा है, ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಅಭಿಷೇಕ ಮುಟ್ತಾ बीमार ಇದೆ। को चंगाई करने के लिए ಹಾಲು ಕಾಯಿಲೆ ಗುಣ दाऊद के समान अभिषेक उन्हें दे रहा है। अब प्रार्थना में रहो, अब प्रार्थना में रहो, प्रार्थना में रहो, प्रार्थना आंख बंद करो, आंख बंद प्रार्थना करो। शाकरामाना शदारावारावारावारावा शांदारा गाथलावा शैकेरिवारावारावा रांताला गातो रूशाकालावारावा रे बीमार चन्ने को छुटकारा देने के लिए इन द टाइम रिवाइवल होने के लिए आई क्लोज एंड प्रे और एनीथिंग विल बी टच यू शाकरामाना शदारावारावा शांदारा गाथलावारावा शैकेरिवारावारावा शातारा कालाकाला destroy the power of the shaitan, destroy the power of the shaitan, destroy the power शाकलावारावा रबा करने में बता Jesus Christ के नाम के नाम के द्वारा से दाऊद को सोचो, ದಾವೀದನ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ। दाऊद को सोचो, दाऊद को सोचो। ದಾವೀದನ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿ। उसका कोई एक्सपीरियंस नहीं है, ಯಾವ ಅನುಭವ ಇಲ್ಲ, कोई एक्सपीरियंस नहीं है, ಯಾವ ಅನುಭವ ಇಲ್ಲ। लेकिन वो क्या बोलता है? ಆತನ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನೆ ಹುಡುಗ? गोलियत को मैं लड़ेगा, ನಾನು ಗೋಲಿಯಾತನ್ನು ಸೋಲಿಸ್ತೇನೆ, गोलियत को मैं लड़ेगा। ನಾನು ಗೋಲಿಯಾತನ್ನು ಸೋಲಿಸ್ತೇನೆ। उसका भाई लोग चुप कराया, ಹಾಲೆಲೂಯಾ, ಅಣ್ಣಂದಿರೋ ಸುಮ್ನಿರೋ ಅಂತ ಅಂದ್ರು, भाई लोग चुप कराया, ಆದ್ರೆ ಸುಮ್ನಿರೋ ಅಂತ ಹೇಳಿ। लेकिन ಆದ್ರೆ दाऊद ದಾವೀದ चुप नहीं रहा, ಸುಮ್ನಿರ್ಲಿಲ್ಲ, फिर एक बार बोला ಮತ್ತೆ ಹೇಳ್ದ, नहीं नहीं मैं कर सकता है, ಎಲ್ಲ ನಾನು ಮಾಡ್ತೇನೆ, मैं कर सकता है, ನಾನು ಮಾಡ್ತೇನೆ। क्योंकि ಯಾಕೆಂದ್ರೆ मैंने ನಾನು लायन को गिराया, ಹಾಲೆ ಸಿಂಹನ ಹಾಲೆಲೂಯಾ, मैंने ನಾನು परमेश्वर का सामर्थ्य से ಹಾಲೆ ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ बियर्ड को मार डाला। ಹಾಲೆಲೂಯಾ, ಹಾಲೆಲೂಯಾ, ಕರಡಿನ ನಾನು ಸಾಯಿಸಿದ್ದೀನಿ। उसी तरीका से ಅದೇ ತರನ ये ना ಇವನ ये गोलियत ಗೋಲಿಯಾತ್ कुछ भी नहीं है, ಏನಿಲ್ಲ, मैं मार देगा। ನಾನು ಸೋಲಿಸ್ತೀನಿ। ये बात इनकरेजमेंट वर्ड, ಈ ಮಾತು ಪ್ರೋತ್ಸಾಹದ ನಂಬಿಕೆ ಮಾತಿದೆಯಲ್ಲ, इनकरेजमेंट वर्ड ಹಾಲೆಲೂಯಾ, ಪ್ರೋತ್ಸಾಹದ ಮಾತಿದೆಯಲ್ಲ, किसका कान में चला गया? ಯಾರ ಕಿವಿಗೆ ಬಿತ್ತು? राजा का कान। ರಾಜನ ಕಿವಿಗೆ ಬಿತ್ತು। जो डर के मारे बैठने वाला राजा सौल, ಹಾಲೆ ಭಯಪಟ್ಟು ಕೂತಿರಂತ ರಾಜ ಹಾಲೆಲೂಯಾ ಸೌಲ, उसका कान में पहुंच गया। ಈ ಹಾಲೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹದ ಮಾತು ಕಿವಿಗೆ ಬಿತ್ತು। जब ये राजा का कान में पहुंचने का साथ साथ ಕಿವಿಗೆ ತಲುಪಿದ ತಕ್ಷಣ राजा ने बोला, ರಾಜ ಹೇಳ್ದ, कौन है वो लड़का? ಈ ಹುಡುಗ ಯಾರು? या आने दो, ಕರ್ಕೊ ಬನ್ನಿ, आने दो। ಬನ್ನಿ, ಬರಕ್ಕೆ ಹೇಳಿಲ್ಲ। राजा का पास में आया, ರಾಜನ ಹತ್ರ ಬಂದ ದಾವಿದ, राजा बोला, ರಾಜ ನೋಡಿ ಹೇಳ್ದ, क्या तुम कर सकेगा? ನಿನಗೆ ಮಾಡಕ್ಕಾಗುತ್ತಾ? वही जो इनकरेजमेंट वर्ड ಅದೇ ಪ್ರೋತ್ಸಾಹದ ಮಾತು राजा को बोला, ರಾಜಗೆ ಹೇಳ್ದ, राजा ರಾಜನೇ, मैंने लायन को गिराया है, ನಾನು ಸಿಂಹನ ಸಾಯಿಸಿದ್ದೀನಿ, मैंने जो बियर्ड को गिराया है, ಹಾಗೆ ಬೇರ್ನ ನಾನು ಇದ್ मैं ಮಾಡಿ मारेगा उसको। ನಾನು ಸಾಯಿಸ್ತೀನಿ ಅವನ್ನ। सोच के देखो, ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, जब एनॉइंटिंग आपका साथ है तो ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಅಭಿಷೇಕ ಇರೋದಾದ್ರೆ जो भी आदमी डिस्करेजमेंट वर्ड बोलने से भी ಯಾವುದೇ ವ್ಯಕ್ತಿ ನಿಮಗೆ ನಿರಾಶೆ ಮಾತಾಡಿದ್ರು ಸಹ वो आपको गिराने नहीं सीखेगा। ಅದು ನಿಮ್ಮನ್ನ ಬೀಳ್ಸಲ್ಲ। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। एनॉइंटिंग ಅಭಿಷೇಕ वचन में लिखा है, ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರೆದಿದೆ, एनॉइंटिंग ಅಭಿಷೇಕ शैतान का बंधन को ब्रेक करता है। ಸೈತಾನನ ಬಂಧನವನ್ನು ಮುರಿಯುತ್ತೆ। आमीन, हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। जोर से तालियां बजाओ, हाले, हाले। चार जोर से तालियां बजाओ, जोर से तालियां बजाओ। ये तुमको बोल रहा है, ಆ, ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು. ये तुमको बोल रहा है, 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 तुमको बोल रहा है, हालेलुया. तुम्हारा लिए बोल रहा है। ನಿಮ್ಗೋಸ್ಕರ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು. प्रार्थना में रहो,
प्रार्थना में रहो, प्रार्थना में रहो, प्रार्थना में रहो। कौन सा डर ಯಾವ ಭಯ तुमको पकड़ के रखा है? ಯಾವುದು ನಿಮ್ಮ ಯಾವ ಭಯ ನಿಮ್ಮನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡಿದೆ? क्या दाऊद का जैसा अभिषेक चाहता है? ನಿಮಗೆ ದಾವೀದನ ತರ ಅಭಿಷೇಕ ಬೇಕಾ? दाऊद को कोई अभी उसका कोई ये फाइटिंग करने का कोई एक्सपीरियंस नहीं है। ಹಾಲೆಲೂಯಾ, ಯುದ್ಧ ಮಾಡಕ್ಕೆ ಯಾವ ಅನುಭವ ಅವನಿಗಿಲ್ಲ। एनोइंटिंग के द्वारा से ಅಭಿಷೇಕದ ಮುಖಾಂತರ दाऊद ने राजा ने परमिशन दिया। ಹಾಲೆಲೂಯಾ, ರಾಜ ಪರ್ಮಿಷನ್ ಅನುಮತಿ ಕೊಟ್ಟ। अगर ऐसा है तो ಆತನೇನಾದ್ರೆ जाओ ಹೋಗಿ लड़ो। ಯುದ್ಧ ಮಾಡಿ गया ಹಾಲೆಲೂಯಾ, ಯುದ್ಧ गया। ಹೋದ। एक ही पत्थर से घुमा घुमा के ಒಂದೇ ಕಲ್ಲಿನಿಂದ ತಿರುಗಿಸಿ ತಿರುಗಿಸಿ एक पत्थर मारा, ಒಂದು ಕಲ್ಲು ಹೊಡೆದ ದಾವಿದ। उसी समय में मारा। ಹಾಲೆಲೂಯಾ, ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ हालेलुया, हालेलुया। तुम्हारा एक ही प्रार्थना से ನಿಮ್ಮ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ कैंसर को चंगा कर सकता है। ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಗುಣ ಮಾಡುತ್ತೆ। तुम्हारा एक ही प्रार्थना से ಇದು ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ टीबी को चंगा कर सकता है। ಗುಣ ಮಾಡುತ್ತೆ। तुम्हारा एक ही प्रार्थना से ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ कोरोना वायरस का सिकनेस को चंगा कर सकता है। हालेलुया। ये मत सोचो कि मैं कुछ करने नहीं सीखेगा, सिर्फ पास्टर ही चाहिए, सिर्फ पास्टर ही चाहिए, अभिषेक ही चाहिए। ऐसा नहीं है। परमेश्वर का वचन में लिखा है, मार्क चैप्टर 16 का 16, 17, 18 में लिखा है, ಮಾರ್ಕ 16, 17 जो विश्वास करे, ಯಾರು ವಿಶ್ವಾಸ ಇರ್ತಾರೋ बीमार पर प्रार्थना करते ही ಕಾಯಿಲೆ ಮೇಲೆ ಗುಣ चंगा हो जाएगा बोल के लिखा है। हालेलुया। आप ये मत सोचो ಈ ತರ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಬೇಡಿ। मेरे साथ तो एनोइंटिंग नहीं है, ನನ್ನೊಳಗೆ ಅಭಿಷೇಕ ಇಲ್ಲ, मेरे साथ तो अन्य भाषा नहीं ನನ್ನಲ್ಲಿ है, ಅಭಿಷೇಕ ಒಂದೇ ಭಾಷೆ ಇಲ್ಲ, मैं कैसा करेगा? ನಾನು ಹೆಂಗ್ ಮಾಡೋದು ಸಾಧ್ಯ? ये मत सोचो। ಇದನ್ನ ಆಲೋಚನೆ वचन में ಮಾಡಬೇಡಿ। लिखा है, ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರ್ದಿದೆ, जो यीशु को ಯಾರು ಯೇಸುವಿಗೆ प्रभु परमेश्वर स्वीकार करता है, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ದೇವರನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಾರೋ उसका साथ पवित्र आत्मा है, ಅವರೊಳಗೆ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ಇರುತ್ತೆ। उसका साथ यीशु है। ಅವರೊಳಗೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ। यीशु का मतलब ಯೇಸು ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ अभिषेक्त, ಅಭಿಷಕ್ತ ಅಂತ। अभिषेकता। ಅಭಿಷಕ್ತ ಅಂತ। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। इसलिए आज का बात से गोलियत का जैसा, ಹಾಲೆಲೂಯಾ, ದಾವೀದನ ತರ गोलियत का जैसा ಗೋಲಿಯತನ ತರ ये प्रॉब्लम्स आने से भी ಸಮಸ್ಯೆ ಬಂದ್ರು ಸಹ दाऊद का समान ದಾವೀದನ ತರ फेस करने के लिए जाओ, ಫೇಸ್ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ರಿ। फेस करने के लिए जाओ। ಚಾಲೆಂಜ್ ತಗೊಂಡು ಫೇಸ್ ಮಾಡಿ। हालेलुया, हालेलुया। प्रार्थना में रहो, ಪ್ರಾರ್ಥನೆಲಿದೆ। ध्यान से सुनो, ಧ್ಯಾನವಾಗಿ ध्यान ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ, से सुनो। ಧ್ಯಾನವಾಗಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ। यहाँ मोबाइल को देखने का जरूरत नहीं है, ಹಾಲೆಲೂಯಾ, ये तुम्हारा लिए बोल रहा है, ಹಾಲೆಲೂಯಾ। तुम्हारा लिए बोल रहा है, ನಿಮ್ಗೋಸ್ಕರ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, तुम्हारा लिए बोल रहा है। ನಿಮ್ಗೋಸ್ಕರ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ। ध्यान में सुनो, ಸರಿಯಾಗಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ರಿ, ध्यान से सुनो। ಸರಿಯಾಗಿ भाई रत्न तुमको बोल रहा है। ಮೊಬೈಲ್ ನೋಡ್ಬೇಡಿ, ನಿಮ್ಗೋಸ್ಕರ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು। हालेलुया, हालेलुया। क्या तुम अभिषेक चाहिए? ನಿಮ್ಗೆ ಅಭಿಷೇಕ ಬೇಕಾ? क्या तुम्हारा प्रार्थना के द्वारा से किसी आदमी को चंगा करना है? ನಿಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮುಖಾಂತರ ಕಾಯಿಲೆ ಗುಣ ಬೇಕಾ? इस अंतिम दिनों में ಈ ಅಂತ್ಯಕಾಲದಲ್ಲಿ तुमको परमेश्वर उपयोग करना है। ದೇವ್ರ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಬೇಕಾ? परमेश्वर ये नहीं दिखता है कि ನಿಮ್ಮನ್ನ ದೇವ್ರ ಈ ತರ ಏನು ಇದು ನೋಡಲ್ಲ। बच्चा बोल के नहीं दिखता है, ಅಯ್ಯೋ ಸಣ್ಣ ಮಗು ಏಜ್ ಕಮ್ಮಿ ಅಂತ ನೋಡಲ್ಲ। परमेश्वर ये नहीं दिखता है ದೇವ್ರ ಇದನ್ನ ನೋಡಲ್ಲ। बुद्धि हो गया, ಮುದುಕಿ ಆದಂತ ನೋಡಲ್ಲ, दांत नहीं है, ಅಲ್ಲಿಲ್ಲ, नहीं दिखता है। ಅದನ್ನ ನೋಡಲ್ಲ ದೇವ್ರು। परमेश्वर किसको दिखता है? ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ದೇವ್ರು? दिल को दिखता है। ಮನಸ್ಸನ್ನ हालेलुया, यीशु के नाम से ಯೇಸು ಹೆಸರಲ್ಲಿ मैं कर सकता है, ಮಾಡ್ತೀನಿ, कर सकता है। ಮಾಡ್ತೀನಿ। सूरज को रुकाने वाला परमेश्वर, ಸೂರ್ಯನ ನಿಲ್ಲಿಸಿದವ ದೇವ್ರು, रेत सी को विभाजित करने वाला परमेश्वर, ವಿಭಾಗ ಮಾಡಿದ ದೇವ್ರು, लाजर को जिंदा करने वाला परमेश्वर, ಲಾಜರನ್ನ ಬದುಕಿಸಿದ वो ದೇವ್ರು, मेरा साथ है। ಆತನೇ ನಾವು मैं कर सकता है। ಮಾಡ್ತೀನಿ। जब तुम्हारा सब हिम्मत है तो ಈ ತರ ನಿಮಗೆ ಧೈರ್ಯ ಇರ್ತದೆ, परमेश्वर कर सकता है, ದೇವ್ರು ಮಾಡ್ತಾನೆ ನಿಮ್ಮ तुम्हारा द्वार कर सकता है। ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ हालेलुया, हालेलुया, हालेलुया। इसीलिए आज का बात से ಇವತ್ತಿನಿಂದ जो तुम में जो डर है ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಏನ ಭಯ ಇದೆಯೋ हटा। ತರ್ನಾಟಿ। ये डर जो है ಈ ಭಯ ಅನ್ನೋದು दाऊद पैदा करता है, ಅಪನಂಬಿಕೆ ಹುಟ್ಟಿಸುತ್ತೆ। दाऊद पैदा करता है। ಹಾಲೆಲೂಯಾ, ಅಪನಂಬಿಕೆ ಹುಟ್ಟಿಸುತ್ತೆ। लेकिन परमेश्वर का सामर्थ ಆದ್ರೆ ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ आपको कोई भी नहीं जानता है, उसमें से उठाता है। ಹಾಲೆಲೂಯಾ, ಹಾಲೆಲೂಯಾ, ಏನ್ ಗೊತ್ತಿರಲ್ಲ ಅದನ್ನ ಎಬ್ಬಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ। हालेलुया, हालेलुया। सोच के देखो, ಯೋಚನೆ ಮಾಡ್ರಿ, दाऊद को कोई नहीं जानता है, ಹಾಲೆಲೂಯಾ, ದಾವೀದನಿಗೆ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, कोई नहीं जानता है। ಯಾರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ। सोच के देखो, ಯೋಚನೆ ಮಾಡ್ರಿ, कोई नहीं जानता है। ಯಾರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ। घर में ಮನೆಯಲ್ಲಿ नंबर 1 ಮೊದಲನೇದಾಗಿ माँ पिताजी का ची ची करने वाला तिरस्कार करने। ಹಾಲೆಲೂಯಾ, ತಂದೆ ತಾಯಿಗಳನ್ನು ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು। सेकेंड, ಎರಡನೇದಾಗಿ अच्छा काम उसको नहीं दिया है। ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ ಅವನಿಗೆ, ಕುರಿ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। कौन सा? ಯಾವುದು? जानवर को देखने के लिए दिया। ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನ ಮೇಯಿಸೋದು। घर में क्या होता है? ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ? अरे वो छोटा ಏ ಅವ್ನು ಸಣ್ಣವನು, ये क्या करेगा? ಅವನು
ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, इस तरीका से बोलकर उसको पूरा नीचे गिरा के रखा। ಈ ತರ ಹೇಳ್ತಾ ಅವನ ಕೀಳು ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಕೆಳಗೆ ಹಾಕಿದ್ರು. लेकिन ಆದ್ರೆ दाऊद का एक योग्यता है, ದಾವೀದನಿಗೆ ಯೋಗ್ಯತೆ ಇತ್ತು. उसका दिल में ಅವನ ಹೃದಯದ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ सब परमेश्वर का आराधना स्तुति, ಹೃದಯದಲ್ಲಿ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ದೇವರಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಸ್ತುತಿ ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡ್ತಾರೆ. हालेलुया हालेलुया, हमेशा प्रार्थना स्तुति। ಯಾವಾಗಲೂ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸ್ತುತಿ. जब भी वो ये गाड़ी जो शिप को चलाता है तो ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಕುರಿ ಮೇಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿರುವಾಗ यहोवा महान है, ಯೆಹೋವನ ಮಹಾನ್, यहोवा मेरा साथ है, ಯೆಹೋವ ನನ್ನ ಜೊತೆಗೆ, मेरा संग है, वो मेरा चरवाहा है। ಅವನು ನನ್ನ ಕುರುಬನು. दाऊद इस तरीका से बोलता था, ಈ ತರ ಅರ್ಕೆ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಸ್ತುತಿ ಹೇಳ್ತಾರೆ. मेरा शत्रु को मैं गिराएगा, ನಾನು ನನ್ನ ಶತ್ರುಗಳು इस ಸೋಲಿಸ್ತೀನಿ. तरीका से बोलता था। ಆ ತರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದ. हालेलुया हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ. उसका आराधना स्तुति करने के द्वारा ಆತನ ಆರಾಧನೆ ಸ್ತುತಿ ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ परमेश्वर ने ದೇವರು बोला, ಹೇಳಿದ್ರು, अरे यही मेरा सबसे प्यारा है। ಇವನೇ ನನಗೆ ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಪ್ರಿಯ. हालेलुया। हालेलुया। आपको मालूम है क्या, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾ आप किस तरीका से परमेश्वर का लवर्स बनेगा? ನೀವು ಯಾವ ತರ ದೇವರಿಗೆ ಲವರ್ ಆಗ್ತೀರಾ, कैसा? ಪ್ರಿಯಕರಾಗ್ತೀರಾ? ಯಾವ ತರ? कितना लोग चाहता है परमेश्वर का लवर होने के लिए? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಲವರ್ ಹೆಂಗ್ ನೀವು ಎಷ್ಟು कितना लोग चाहता है, हाथ बताओ। ಎಷ್ಟು ಜನ ಬಯಸ್ತೀರಾ? कितना लोग परमेश्वर का लवर चाहता है? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಎಷ್ಟು ಜನ ಲವರ್ ಆಗಿ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ? हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. अगर आपको चाहता है तो ನೀವು ಆ ತರ ಬಯಸೋದೇ ಆದ್ರೆ क्या करना है? ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? नंबर 1, ಮೊದಲೇದಾಗಿ जहाँ भी जाता है ಎಲ್ಲೇ ಹೋದ್ರು यीशु अच्छा है, यीशु चंगा करने वाला है, यीशु मेरा साथ है, यीशु छुटकारा देने वाला है बोल के यीशु का नाम में आप तारीफ महिमा करते जाओ। ಯೇಸು ಅಚ್ಚ ಹೇ, ಯೇಸು ನನಗೆ ಗುಣ ಮಾಡ್ತಾನೆ, ಯೇಸು ನನಗೆ ಒಳ್ಳೇದೇ ಮಾಡ್ತಾನೆ, ಯೇಸು ಒಳ್ಳೆಯವನು ಈ ತರ ಆತನ ಹೊಗಳ್ತಾ ಇದ್ದೆ. जो सिर दर्द है मुझे कुछ करने सीखेगा, मैंने कुचल डाला ಏನ್ ತಲೆನೋವು ಇದೆಯೋ ಅದ್ ನನಗೇನು ಮಾಡಕ್ಕಾಗಲ್ಲ, ತುಳ್ದಾಕಿದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕು. जो कैंसर है वो कुछ करने नहीं सीखेगा, मैंने कुचल डाला ಅದೇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಇದೆಯೋ ಅದೇನು ಮಾಡಕ್ಕಾಗಲ್ಲ, ತುಳ್ದಾಕಿದೀನಿ. जो रुपया पैसा का कमियां है वो कुछ नहीं कर सकेगा, मैं धनी है। ಏನು ಹಣಕಾಸು ವಿಷಯ ಕೊರತೆ ಇದೆಯೋ ಅದ್ ಕೊರತೆ ಏನು ಮಾಡಕ್ಕಾಗಲ್ಲ, ನಾನು ಶ್ರೀಮಂತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ಬೇಕು. जब आप ऐसा करते रहेगा ಈ ತರ ನೀವು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾ और ये समझ को महान प्रशंसा करते रहेगा, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ದೊಡ್ಡವನು ಪರಿಶುದ್ಧ ಅಂತ ಹೋಗ್ತಾ ಇರುವಾಗ अब क्या करेगा? ಅವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ? परमेश्वर देखेगा। ದೇವ್ರು ನೋಡಿ, परमेश्वर का वचन में लिखा है, ದೇವ್ರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರ್ದಿದೆ, परमेश्वर हर एक पृथ्वी का कीड़ा मुकुरा इंसान को सबका दिल को देखा। ಹಾಲೆಲೂಯಾ. ದೇವರು ಈ ಲೋಕದಲ್ಲಿರುವಂತ ಎಲ್ಲಾ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಹೃದಯವನ್ನು ನೋಡ್ತಾನೆ. हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. दाऊद जो क्या कर रहा है, ದಾವೀದ ಏನ್ ಮಾಡ್ದ? घर में माँ पिताजी ने उसको नेग्लेक्ट किया, ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಮನೆಯಲ್ಲಿ ಅವ್ನು ನೆಗ್ಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. लेकिन जब वो ये जो जानवर को चराने जाता है ಯಾವಾಗ ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನ ಮೇಯ್ಸಕ್ क्या ಹೋಗ್ತಾನೆ करता है, ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ? एक छोटा सा ये जो बीना लेकर ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣದು ಗಿಟಾರ್ ಇಟ್ಕೊಂಡು टंटाना बजा के ಈ ತರ ಟಂಟಣ ಅಂತ ಬಾರಿಸ್ಕೊಂಡು बजा के ಬರ್ಸ್ಕೊಂಡು यीशु अच्छा है, ಯೇಸು ಅಚ್ಚ ಹೇ, ಯೇಸು ಅಚ್ಚ ಹೇ, आराधना स्तुति करते हैं। ಆರಾಧನೆ ಸ್ತುತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. सोच के देखो ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, उसका सिचुएशन ಆತನ ಪರಿಸ್ಥಿತಿ कोई आदमी नहीं है। ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಇಲ್ಲ. नंबर 2, ಎರಡನೇದಾಗಿ बहुत घने डीप फॉरेस्ट में ಆತನ ಆಳುವ ಅರಣ್ಯದಲ್ಲಿದ್ದ. लायन भी आ सकता है, टाइगर भी आ सकता है, बाघ भालू भी आ सकता है, ಅಲ್ಲಿ ಸಿಂಹಗಳು, ಹುಲಿಗಳು, ಯಾವ್ದಾದ್ರು ಪ್ರಾಣಿಗಳು ಬರ್ಬೋದು. ಅಲ್ಲಿ कोई भी आदमी आके उसको मार सकता है। ಯಾವ್ದಾದ್ರು ವ್ಯಕ್ತಿ ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಸಾಯಿಸಬಹುದು. फिर भी ಆದ್ರೂ ಸಹ ये छोटा लड़का ಈ ಸಣ್ಣ ಹುಡುಗ वो सब सिचुएशन को नहीं सोचता, ಅದೆಲ್ಲ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. लेकिन वो क्या सोचता है, ಏನ್ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ? बीना को लेकर ಅಲ್ಲಿ ಗಿಟಾರ್ ಇಟ್ಕೊಂಡು यीशु मेरा चंगा करने वाला है, ನನ್ನ ಗುಣ ಮಾಡೋ यीशु छुटकारा देने वाला है, ಮಾಡಂತ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ, यहोवा मेरा चरवाहा है। ಯೆಹೋವ ನನ್ನ ಕುರುಬನು. सोच के देखो ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, उसका सिचुएशन ಆತನ ಪರಿಸ್ಥಿತಿ टोटली नेगेटिव है, ಆತನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಟೋಟಲ್ ಆಗಿ ನೆಗೆಟಿವ್. लेकिन उसने ಆತನು नेगेटिव का इन्वायरमेंटल को ಆ ನೆಗೆಟಿವ್ ಆಗಿರೋಂತ ವಾತಾವರಣವನ್ನ अपना गाना के द्वारा, ಆತನ ಸ್ತುತಿ ಸ್ತೋತ್ರ ಹಾಡುಗಳ ಮುಖಾಂತರ, अपना बोलने के द्वारा ಆತನು ಹೇಳೋದ್ರ ಮುಖಾಂತರ पॉजिटिव में लाया। ಅಲ್ಲಿ ಪಾಸಿಟಿವ್ हालेलुया। जैसा पॉजिटिव करते किया, ಎಷ್ಟು ಪಾಸಿಟಿವ್ ಆಗಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ನೋ कौन देखा ಯಾರು ನೋಡಿದ್ರು? परमेश्वर देखा। ದೇವರು ನೋಡಿದ್ರು. वाह ये लड़का ಇಂಥ ಹುಡುಗ
हाँ। ವಾವ್, ये लड़का, ಈ ಹುಡುಗ उसका सिचुएशन देखो, ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡು, डीप फॉरेस्ट में ಆಳವಾಗಿ ಒಳಗಡೆ ಅರಣ್ಯದಲ್ಲಿದ್ದಾನೆ, मेरा गाना गाता है, ನಾಡು ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. उसको लायन में टाइगर भी आके खा सकता है। ಸಿಂಹಗಳು ಹುಲಿಗಳು ಬಂದು ತಿನ್ಬೋದು ಅವನ್ನ. उसका सिचुएशन बहुत खराब है, ಅವನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಹಳ ಕೆಟ್ಟಾಗಿದೆ. फिर भी ಆದ್ರೂ नहीं डरता है, ಭಯ ಪಡ್ತಾ ಇಲ್ಲ. वो मुझे प्रशंसा करता ಅವ್ನು है। ನನ್ನ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. इसलिए मैं क्या करेगा? ನಾನೇನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಈಗ? He is my lover. ಇವನೇ ನನ್ನ ಪ್ರಿಯತ. हालेलुया, हालेलुया। He is my lover. ಆತನೇ ನನ್ನ ಪ್ರಿಯಕರನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. परमेश्वर दिल में चुन लिया, ಹಾಲೆಲೂಯಾ. ದೇವರು ಅವನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ, परमेश्वर दिल में चुन लिया। ಹೃದಯದಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆ दिल ಮಾಡ್ತಾರೆ. में चुनने के बाद ಹಾಲೆಲೂಯಾ. ಹೃದಯದಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ. दूसरा साइड में ಇನ್ನೊಂದ್ ಸೈಡ್ ಅಲ್ಲಿ प्रोफेट ಪ್ರವಾದಿ शामुएल ಸಾಮುವೇಲ್ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. रो रहा है। ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. दाऊद राजा जो पाप करके बेटा है, ದಾವೀದ ರಾಜ ಪಾಪ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಂಡವನೆ. सॉरी ಸಾರಿ, ಸೌಲನು ಪಾಪ साउल राजा पाप करके बेटा है, ಹಾಲೆ ಸೌಲ ಪಾಪ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. उसको राजा के लिए चुना था, ಅವನು ರಾಜನಿಗೋಸ್ಕರ परमेश्वर का रास्ता को छोड़ दिया है। ದೇವರ ರಸ್ತೆ ಬಿಟ್ಟ. अभी उसका एनिमी को कौन लड़ेगा? ಆ ಶತ್ರುನ ಯಾರು ಯುದ್ಧ ಮಾಡ್ತಾರೆ? यहाँ प्रोफेट रो के बैठ रहा है। ಇಲ್ಲಿ ಪ್ರವಾದಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. परमेश्वर बोलता है, ದೇವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, शामुएल ಸಾಮುವೇಲನೇ चुप, ಸುಮ್ಮಿರು, चुप बैठो, ಸುಮ್ ಕೂತ್ಕೊ, उठो, ಎದ್ದೇಳು, कपड़ा पहनो, ಬಟ್ಟೆ ಹಾಕೋ, जाओ। ಹೋಗು. मेरा दिल का प्यारा, ನನ್ನ ಪ್ರಿಯತಮ, मेरा दिल का प्यारा ನನ್ನ ಹೃದಯದ मेरा ಪ್ರಿಯ, गाना गा रहा है, ನನ್ನ ಹಾಡು ಹೇಳ್ತಾ मेरा ಇದ್ದಾರೆ. प्रशंसा कर रहा है। ಹೊಗಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. उसका एनोनिंग करो, ಅವನಿಗೆ ಅಭಿಷೇಕ उसका ಮಾಡು. राजा बनाओ। ರಾಜನ್ ಮಾಡು. हालेलुया, हालेलुया, उसका राजा बनाओ। ರಾಜನ್ ಮಾಡು. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. देखो, ಯೋಚನೆ ಮಾಡು. उसका इंकरेजमेंट वोट के द्वारा से ಅವನ ಪ್ರೋತ್ಸಾಹದ ಮಾತುಗಳ ಮುಖಾಂತರ परमेश्वर का लवर्स हो गया। ದೇವರಿಗೆ ಲವರ್ ಆದ. जब परमेश्वर का लवर्स हो गया, ಯಾವಾಗ ದೇವರಿಗೆ लवर ಆಗ್ತಾನೋ परमेश्वर ने शामुएल को भेजा ಅಪ್ಪ ದೇವರು ಸಾಮೇಲ್ ಕಳ್ಸ अभिषेक करने के लिए। ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಿ. हालेलुया, हालेलुया। इसी तरीका से चाहे आप ये घर में अकेला हो, ಅಯ್ಯ, ನೀವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬಟ್ಟಿಗರಾಗಿರ್ಬೋದು, ड्यूटी करने का जगह में हो, ಡ್ಯೂಟಿಯಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು, आप हमेशा यीशु को प्रशंसा करते रहेगा, ನೀವು ಯಾವಾಗಲೂ ದೇವರನ್ನ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೊಗಳ್ತಾನೆ ಇದ್ರೆ यीशु को महिमा करते ಯೇಸು रहेगा। ಸ್ವಾಮಿ ಮಹಿಮೆ जैसे ಪಡಿಸ್ತಾರೆ. दाऊद के जैसा ದಾವೀದನ ತರ अकेला ಒಬ್ಬರೇ ಇದ್ರು. स्तुति महिमा कर रहा है, ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡ್ತಾರೆ. परमेश्वर की प्रशंसा हो, ಹಾಲೆಲೂಯಾ. परमेश्वर का प्रिय हो गया, ದೇವರಿಗೆ ಪ್ರಿಯರ. परमेश्वर का लवर्स हो गया। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ जब lover. परमेश्वर का लवर्स हो गया, ಯಾವಾಗ ದೇವರಿಗೆ ಲವರ್ ಆಗ್ತಿರೋ परमेश्वर ने अभिषेक किया, ದೇವರ ಅಭಿಷೇಕ. शाऊल को भेजा, हालेलुया. सामुएल शामुएल को भेजा, सामुएल शामुएल एनोइंटिंग किया। सामुएल उसी तरीका से ಅದೇ ತರ आप अकेले ನೀವು ಒಬ್ಬರೇ ಇರ್ಬೋದು, जहाँ भी हो, ಎಲ್ಲೇ ಇರಿ, कोई भी नहीं हो, ಯಾರು ಇಲ್ಲದೆ कोई ಇರ್ಬೋದು, भी नहीं जानता है, ಯಾರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಇರ್ಬೋದು, फिर भी आपका दिल दिमाग में ನಿಮ್ಮ ಹೃದಯ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ यीशु मसीह को प्रशंसा ಯೇಸು करते ಸ್ವಾಮಿ रहेगा। ಹೊಗಳ್ತಾ ಇರಿ. यीशु मसीह क्या करेगा? यीशु स्वामी ಏನ್ यीशु मसीह ಮಾಡ್ತಾರೆ? आपका प्यार, आपका स्तुति महिमा करने के द्वारा से ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ यीशु मसीह प्यारा हो जाएगा। ಆತನು ಪ್ರಿಯನಾಗ್ಬಿಡ್ತಾನೆ. एक समय ऐसा आएगा, ಒಂದ್ ಸಮಯ ಬರುತ್ತೆ, परमेश्वर बोलेगा, ಹೇಳ್ತಾರೆ ದೇವರು, किसी पास्टर को बोलेगा, ಯಾವ್ದಾದ್ರು ಪಾಸ್ಟ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, वो बहन को, ಓ ಆ ಹುಡುಗ ಮಗಳಿಗೆ, वो बुरी माँ को ಆ ಮುದುಕಿಗೆ ब्लेसिंग करो, ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡು, मेरा सेवा करने के ನನ್ನ लिए। ಸೇವೆ ಮಾಡಕ್ಕೆ. आमेन, हालेलुया। आप सीक्रेट में हो सकता है, ನೀವು ರಹಸ್ಯವಾಗಿರ್ಬೋದು, यू मे बी alone, loneliness, ನೀವು ಒಬ್ಬಟ್ಟಿಗರಾಗಿರ್ಬೋದು, but ಆದ್ರೆ तुम्हारा जो प्रेयर एंड तुम्हारा जो बाइबल रीडिंग है ನಿಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಬೈಬಲ್ ರೀಡಿಂಗ್ ಹೊಗಳಿಕೆ ಇದೆಯಲ್ಲ, वो परमेश्वर तक पहुंचेगा। ದೇವರ ಹತ್ರ ತಲುಪು. आपको कोई नहीं जानने का जगह से ಯಾರು ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಜಾಗದಲ್ಲಿ ಎತ್ಕೊಂಡು आपको सब कुछ जानने वाला कर। ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ. हालेलुया, हालेलुया। डर की आत्मा को ಭಯದ ಆತ್ಮ आज का बाद से ಇವತ್ತಿನಿಂದ आप किक आउट करो, ಆಚೆ ಹಾಕಿ, किक आउट करो। ಆಚೆ ಹಾಕಿ. ये मत सोचो ಅಲ್ಲಿ ಈ ತರ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಡಿ. मुझे ನನಗೆ न्यूज़पेपर में नहीं दिया है, ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, मेरा नाम फेमस नहीं है, ನನ್ನ ಹೆಸರು ಫೇಮಸ್ ಇಲ್ಲ. मत सोचो। ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಬಿಡಿ. आपका फर्स्ट पॉइंट, ನಿಮ್ದು ಮೊದಲನೇ अगर ಪಾಯಿಂಟ್, ऐसा आना चाहता है तो ಈ ತರ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಬರ್ಬೇಕಂತ फर्स्ट ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. नंबर 1, ಮೊದಲೇದಾಗಿ आप अकेला बैठ के ನೀವು ಒಬ್ಬರೇ ಕೂತ್ಕೊಂಡು यीशु मसीह को प्रशंसा करो, ದೇವ್ರಿಗೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ महिमा करो। ಮಹಿಮೆ तब ಪಡಿಸಿ. क्या होगा? ಏನಾಗುತ್ತೆ? उसका अभिषेक ಆತನ ಅಭಿಷೇಕ उन्हें लिया जाएगा। ಒಳಗೆ ಬರುತ್ತೆ. आपका प्रार्थना करने के द्वारा से ಪ್ರೇಯರ್ ಮುಖಾಂತರ कैंसर अच्छा हो जाएगा, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಗುಣ ಆಗುತ್ತೆ, ये भी अच्छा हो जाएगा। ये भी गुण आಗುತ್ತೆ। आपको मालूम है क्या? ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾ? रामाबाई को कौन लोग मालूम है?
ರಾಮಾಬಾಯಿ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು? एक बहन है, एक विधवा है, ಒಬ್ಬಳು ವಿಧವೆ ಇದ್ರು, रामाबाई। ರಾಮಾಬಾಯಿ ಅಂತ. वो ऐसा ही था, ಆ ತರನೇ ಇದ್ರ. कोई नहीं जानता था। ಆ ಸಿಸ್ಟರ್ ಆ ತರ ಇದ್ರೆ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸಿಸ್ಟರ್. उसका अभी नाम आया है मुक्ति मिशन। ಇವಾಗ ಆ ಸಿಸ್ಟರ್ಗೆ ಮುಕ್ತಿ ಮಿಷನ್ ಅಂತ ಹೆಸರು ಬಂದಿದೆ. उसका एक मिशन है। ಅವ್ರದೊಂದು ಮಿಷನ್ ಇದೆ. वो बहन ಆ ಸಿಸ್ಟರ್ कोई नहीं जानता है। ಯಾರಿಗೂ ಆ ಸಿಸ್ಟರ್ ಯಾರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. हस्बैंड ने उसको छोड़ दिया। ಗಂಡ ಬಿಟ್ರು. छोड़ने के बाद ಬಿಟ್ಟಾದ್ಮೇಲೆ उसने सुबह शाम यीशु मसीह को महिमा, ಬೆಳಿಗ್ಗೆ ಸಾಯಂಕಾಲ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಹೊಗಳಕ್ಕೆ ಆಲೆ ಮಹಿಮಾ ಪಡಿಸಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. उसका एक बेटी है, ಅವರಿಗೆ ಒಂದು ಮಗಳಿದ್ಲು. दोनों एक साथ आराधना स्तुति करता है। ಇಬ್ರು ಸ್ತುತಿ ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ये करने के बाद ಇದಾದ್ಮೇಲೆ नए वर्ष वाला को पता चल गया। ಪಕ್ಕದವ್ರಿಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಾಯ್ತು. नए वर्ष को पता चल गया। ಗೊತ್ತಾದ್ಮೇಲೆ नए वर्ष वाला आया, ಆ ಪಕ್ಕದವ್ರು ಬಂದ್ರು. वो बोला ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು मेरे लिए भी प्रार्थना करो। ನನಗೋಸ್ಕರ ಪ್ರಾರ್ಥನೆ उसको प्रार्थना किया, ಅವ್ರಿಗೂ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ರು. फायर एनर्जी आ गया। ಬೆಂಕಿ ಅಭಿಷೇಕ फायर ಬಂತು. एनर्जी आने के बाद ಬೆಂಕಿ ಅಭಿಷೇಕ ಬಂತು. दूसरा में ट्रांसफर हो गया। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಬೇರೆ ತರ पहले तो घर में था, ಮೊದ್ಲು ಸಣ್ಣ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ರು. नए वर्ष में चला गया। ಪಕ್ಕದ ಮನೆಗೆ ಆಯ್ತು. नए वर्ष से ಪಕ್ಕದ ಮನೆಯಲ್ಲಿಂದ कंट्री में चला गया, ದೇಶಕ್ಕೆ ಆಡ್ತು. कंट्री से ಕಂಟ್ರಿಯಿಂದ इंटरनेशनल में चला गया। ಹಾಲೆ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯಕ್ಕೆ ಹೋಯ್ತು. यही है फर्स्ट नंबर 1 इंडिया में फर्स्ट रिवाइवल रिकॉर्ड आया। ಇಂಡಿಯಾದಲ್ಲೇನೆ ಫಸ್ಟ್ ಒಂದು ನಂಬರ್ 1 ಉಜ್ಜೀವನ ನಡೆದಿದ್ದು हालेलुया, हालेलुया। फर्स्ट नंबर 1 रिवाइवल, ಹಾಲೆ ಮೊದಲನೇ ಉಜ್ಜೀವನ. मुक्ति जीवन। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಮುಕ್ತಿ ಸಿಕ್ತು. उसका आराधना में क्या हुआ? ಅವ್ರ ಆರಾಧನೆಯಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತು? वो आराधना करते जा रहा है। ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 2-3 बहन लोग आराधना किया। ಇಬ್ರು ಮೂರು ಸಿಸ್ಟರ್ಗಳು ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. आराधना करते करते ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ एक बहन को पवित्र आत्मा से भर गए। ಒಬ್ಬ ಸಿಸ್ಟರ್ಗೆ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ತುಂಬಾಯ್ತು. शिवाला खराबा अन्य भाषा बोलने जा रहा है। ಅನ್ಯ ಭಾಷೆ ಹೇಳ್ತಾನೆ ಇದ್ದಾರೆ. दूसरा बहन ने देखा, ಇನ್ನೊಬ್ರು ಸಿಸ್ಟರ್ ನೋಡ್ತಾರೆ, आंख खोल के देखा, ಕಣ್ಣು ಬಿಟ್ಟು ನೋಡ್ತಾರೆ. अरे वो बहन का ऊपर में ಆ ಸಿಸ್ಟರ್ ಮೇಲೆ आग जला रहा है, ಬೆಂಕಿ ಉರಿತಾ ಇದೆ. आग जला रहा है बोल ಬೆಂಕಿ के ಉರಿತಾ ಇದೆ ಅಂತ उधर किचन में गया। ಅಲ್ಲಿ ಅಡ್ಗೆ ಮನೆಗೆ ಹೋದ್ರು. ये पानी को लेकर, ನೀರ್ ತಗೊಂಡು पानी का बकेट को लेके ಅಲ್ಲಿ ಪಾನಿದು ಬಕೆಟ್ ತಗೊಂಡು डालने के लिए देखा, ಅದ್ನ ಹಾಕಕ್ಕೆ ನೋಡಿದ್ರು. आग नहीं। ಬೆಂಕಿ. हालेलुया, हालेलुया। देखो ಯೋಚನೆ ಮಾಡಿ. एनॉइंटिंग, ಅಭಿಷೇಕ अभिषेक ಅಭಿಷೇಕ फायर में आता है। ಬೆಂಕಿಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಬೆಂಕಿಯ ತರ ಬರುತ್ತೆ. वो बहन ने सचमुच देखा, ನಾನು ನಿಜವಾಗ್ಲೂ ನೋಡಿದ್ದೀನಿ. वो बहन ने सचमुच देखा, ಆ ಸಿಸ್ಟರ್ ಸತ್ಯವಾಗಿ ನೋಡಿದ್ದಾರೆ. आंख खोल के देखा, ಕಣ್ಣು ಬಿಟ್ಟು ನೋಡ್ತಾರೆ. फायर जल रहा है, ಬೆಂಕಿ ಉರಿತಾ ಇದೆ ಸಿಸ್ಟರ್ ಮೇಲೆ. फायर जल रहा है, ಬೆಂಕಿ ಉರಿತಾ ಇದೆ. फायर जल रहा है बोल के ಬೆಂಕಿ ಉರಿತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ किचन में गया। ಅಡ್ಗೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ये जो बकेट का पानी का बकेट को लेके आके ಬಕೆಟಲ್ಲಿ ನೀರ್ ತಗೊಂಡು आग को बुझाने का डालेगा बोल के किया, ಹಾಲೆಲೂಯಾ, ಆ ಬೆಂಕಿ ಮೇಲೆ ಹಾಕ್ಬೇಕಂತ ನೋಡಿದ್ರು. देखा तो नहीं। ನೋಡಿದ್ರೆ ಇಲ್ಲ. हालेलुया, आमीन, हालेलुया। इस तरीका से इसी तरह ने आप पर भी आएगा, मेरे बच्चे आपका आराधना स्तुति करने के द्वारा ಆರಾಧನೆ से। ಸ್ತುತಿ ಮುಖಾಂತರ. हालेलुया, हालेलुया। दाऊद ने ऐसा ही किया दाऊद था। हंगे मारता। हालेलुया, हालेलुया। यहाँ सूल राजा ಇಲ್ಲಿ ಸೌಲ್ ರಾಜ डर के बेटा ಭಯ ಪಟ್ಟು ಕೂತವನೆ. दाऊद का ऊपर में एनॉइंटिंग है। ದಾವೀದನ ಮೇಲೆ ಅಭಿಷೇಕ ಉಂಟು. जब एनॉइंटिंग है ಎಲ್ಲಿ ಅಭಿಷೇಕ ಇರುತ್ತೋ ओ ಅಲ್ಲಿ डर को निकालता है। ಅವ್ರ ಭಯನ ತೆಗೆದಾಕ. आमीन, ಆಮೆನ್. हालेलुया, हालेलुया। 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 आपको सामर्थ होना है। ನಿಮಗೆ ಸಾಮರ್ಥ್ಯವಾಗಿ हालेलुया। हालेलुया। इसलिए यहाँ वचन में लिखा है ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ परमेश्वर का आत्मा ದೇವರ ಆತ್ಮ डर का आत्मा नहीं। ಏಡಿ ತರದ ಆತ್ಮ ಅಲ್ಲ. ಹಾಲೆಲೂಯಾ. अभी भी आपको डर पैदा होता है, ಇವಾಗ್ಲೂ ನಿಮಗೆ ಭಯ ಹುಟ್ಟುತ್ತೆ. ये शैतान का आत्मा है। ಈ ಸೈತಾನನ ಆತ್ಮ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. अभी भी नींद आता है, ಇವಾಗ ನಿದ್ದೆ ಬರುತ್ತೆ. अभी भी झगड़ा आता है तो, ಇವಾಗ್ಲೂ ಜಗಳ ಮಾಡ್ತೀರಾ. गुस्सा आता है तो, ಹಾಲೆಲೂಯಾ. ಈ ತರ ಬರೋದಾದ್ರೆ ये शैतान का आत्मा। ಇದು ಸೈತಾನನ ಆತ್ಮ. अब किक आउट करना है, ಇದು ಆಚೆ ಹಾಕಿ. आपको बोलना है ನೀವೇನೆ मुझे धैर्य का आत्मा चाहिए, ನನಗೆ ಧೈರ್ಯದ ಆತ್ಮ ಉಂಟು. मुझे प्रार्थना का आत्मा चाहिए। ಪ್ರಾರ್ಥನೆ ಆತ್ಮ ಬೇಕು. मैं कर सकता है, ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ. मैं कर सकता है ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ. यीशु के नाम से, ಯೇಸು ಹೆಸರಲ್ಲಿ मैं कर सकता है। ನಾನು ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀನಿ. आज को अभी भी ಇವತ್ತಿಂದ आपको ಇವಾಗೂ ಸಹ ನಿಮ್ಗೆ ये डिस्करेज में आता है तो, ನಿರಾಶೆ ಆತ್ಮ ಉಂಟು. आपको आता है तो ಬರದಾದ್ರೆ आपको बोलना है ನೀವೇನ್ಬೇಕು? उसमें इनकरेज का आत्मा है। ನನಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹದ ಆತ್ಮ ಉಂಟು. यीशु मेरे साथ चलता ಯೇಸು है। ಸ್ವಾಮಿ ನನ್ನೊಟ್ಟಿಗಿದ್ದಾರೆ. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। उसी तरीका से अदे तरह दाऊद ने दाऊदನು एक पत्थर से ಒಂದು ಕಲ್ಲಿಂದ गोलियत को मार डाला। ಗೋಲಿಯತನ ಸೋಲಿಸಿದ. उसी तरीका से अदे तरह वो एक काम करने के द्वारा से ಅವನು ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ सारा इस्राएली में ಎಲ್ಲ ಇಸ್ರಾಯೇಲರು फैल गया। हालेलुया। आपका एक प्रार्थना के द्वारा से ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮುಖಾಂತರ बीमार चंगा हो जाएगा, ಕಾಯಿಲೆ ಗುಣ ಆಗುತ್ತೆ।
आप हाई पोस्ट में आ जाए। ನೀವು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಪೊಸಿಷನ್ हालेलुया, ये एनॉइंटिंग द्वारा है। ಇದು ಅಭಿಷೇಕದ ಮುಖಾಂತರ हालेलुया, इसीलिए हालेलुया आप प्रार्थना में लगे रहो, ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ प्रेयर में लगे रहो। ಪ್ರೇರಣೆಯಲ್ಲಿ अभी देखने से ही ಇವಾಗ ನೋಡೋದಾದ್ರೆ सारा इंडिया में ಎಲ್ಲ ಭಾರತದಾದ್ಯಂತ मालूम है क्या ಏನಿದೆ ಗೊತ್ತಾ? महामारी ಮಹಾಮಾರಿ ಇದೆ, कोरोना वायरस ಕೊರೋನಾ फैला हुआ है। ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗ್ತಿದೆ। कितना आगे मालूम है? ಎಷ್ಟಿದೆ ಗೊತ್ತಾ? 85,000 आ चुका है, 85,000 ಬಂದಿದೆ। उतना हो चुका है। ಆ ಥರ 85,000 ಜನ ಇದೆ। लेकिन फिर भी ಆದ್ರೂ जो विश्वास में धैर्य है ಯಾರು ವಿಶ್ವಾಸದಲ್ಲಿ ಧೈರ್ಯ ಉಳ್ಳವರಾಗಿದ್ದಾರೋ उसका एक भी छूने नहीं सकेगा, ಯಾರಲ್ಲಿ ಒಂದೇನು ಅವ್ರನ್ನ ಮುಕ್ತಕ್ಕಾಗಲ್ಲ। एक भी कोरोना वायरस छूने नहीं सकेगा। ಯಾವುದು ಒಂದು ವೈರಸ್ ಅವ್ರನ್ನ ಮುಕ್ತಕ್ಕಾಗಲ್ಲ। हालेलुया, 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 हालेलुया। कारण क्या है? ಕಾರಣ ಏನು? एनॉइंटिंग आपका साथ है, ಅಭಿಷೇಕ ನಿಮ್ಮೊಳಗಿರೋ अभिषेक आपका साथ है। हालेलुया, यीशु आपका साथ है। यीशु स्वामी- वो डर की आत्मा को आप किक आउट करो, हालेलुया आप किक आउट करो, आंखें बंद करो, प्रार्थना करेगा। हाथ, आपका हाथ फैलाओ, इस तरह जो है ಕೈಗಳನ್ನು शंदारा गाथा लवा चेका रवा लवा कर रोमाना कलम प्रार्थना करो, प्रार्थना करो, प्रार्थना करो, प्रे 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 शंदारा गाथा लगा रवाना कलवा। यीशु नासरी के नाम के द्वारा से इंडिया का हर कोना कोना में जहाँ कोरोना वायरस बीमार है, वहाँ में पवित्र आत्मा अग्नि कुंडली जाए जो भी मेडिकल में है, in the name of the Jesus Christ रखा लवा रखा, in the name of the Jesus का रिका लगा रखा, हे नेम ऑफ गॉड का रिका लगा रहा। यारे परमेश्वर प्रभु जी पिता हालेलुया, आपका हाथ पर जब समर्पित रहो समर्पित Yes, hallelujah. दाऊद के समान ಹಾಲೆಲೂಯಾ ದಾವೀದನ ಸಮಾನರಿರಲಿ, इनकरेजमेंट आगे बढ़ा जाए, ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಉಂಟಾ, हेल किया जाए। ಗುಣ ಆಗಲಿ। शोक के समान नहीं है, ಸೌಲಂತರ ಅಲ್ಲ, दाऊद के समान ದಾವೀದಂತರ एनॉइंटिंग डाल दे जाए। ಅಭಿಷೇಕ ಒಳಗಡೆ ಇರಲಿ। डर की आत्मा को ಭಯದ ಆತ್ಮವನ್ನು सामर्थ्य आत्मा से ಸಾಮರ್ಥ್ಯದ हटा दिया जाए। ಸೋಲಿಸ್ಲಿ। जितना भी हमें दिख रहा है ಇಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೋ, और जितना भी हम उपस्थित है, ಯಾರ್ಯಾರು ಇಲ್ಲಿ ಕೂಡ್ ಬಂದಿದ್ರು, यीशु के नाम से ಯೇಸು ನಾಮದಲ್ಲಿ धैर्य की आत्मा को ಹಾಲೆಲೂಯಾ मैं रिलीज करता हूँ। ಧೈರ್ಯದ ಆತ್ಮ Ritatalaba Ramana Shakala Garabala Barabala. Pray, 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 pray. Pray the tongues are Rikala Premara, Premara, Premara. Shandala Katalaba. I release, I release, I release. Ritatala Kata Rakalaba. Encouragement, Sikara. Spirit of the power. Say Spirit of the love. Shaka Ramana Kalakaraba. Spirit of the Daria. I release name of the Chikari. Release in Jesus. Shandala Kata. यीशु के नाम से प्रभु से अचंभे से छूट करा दिया। यीशु के नाम से प्रार्थना मांगते हैं। ಆಮೆನ್। प्रभु परमेश्वर आपको आशीष करे। ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಲಿ। इस वचन के द्वारा प्रभु परमेश्वर आपको ಈ आशीष ವಾಕ್ಯದ ಮುಖಾಂತರ ನೀವು ಆಶೀರ್ವಾದ अब अकेला है बोल के ನೀವು ಒಬ್ಬರೇ ಇದ್ದೀರಾ ಅಂತ कभी ಹೇಳಿ सोचो मत। ಯಾವತ್ತೂ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಡಿ। आपका नहीं कर सकने वाला को ನಿಮ್ಗೇನು ಆಗ್ತಾ ಇಲ್ವೋ परमेश्वर कर सकता है। ದೇವ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ ನಿಮ್ಮನ್ನ। आपका नहीं कर सकने वाला को ನಿಮ್ಗೆ ಆಗ್ತಾ ಇರೋದಂತ परमेश्वर ಕಾರ್ಯಗಳು कर सकता है। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಮಾಡಕ್ಕೆ केवल एक ही आप काम करना ನೀವು है। ಒಂದೇ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು। आप अकेला जहाँ कहीं भी हो, ನೀವು ಒಬ್ಬಂಟಿಗರಾಗಿ ಎಲ್ಲೇ ಇರ್ರಿ, मुझे कोई सहायता करने वाला नहीं है बोल के नहीं सोचो। ನನಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋರು ಯಾರು ಇಲ್ಲ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಡಿ। आप ह्यूमन बीइंग का जो आंख से देखने वाला का दृष्टि नहीं करना। ಆ ಮನುಷ್ಯನ ಮೇಲೆ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಂತ ಮನುಷ್ಯನ ಮೇಲೆ ಹತ್ಕೋಬೇಡಿ। आपको कौन सा हेल्प चाहिए? ನಿಮ್ಗೆ ಯಾರ ಸಹಾಯ ಬೇಕೋ, परमेश्वर का हेल्प चाहिए या आदमी का हेल्प चाहिए? ದೇವರ ಸಹಾಯ ಬೇಕಾ, ಮನುಷ್ಯರ ಸಹಾಯ ಬೇಕೋ? किसका हेल्प चाहिए? ಯಾರ ಸಹಾಯ ಬೇಕೋ बोलो। ಹೇಳ್ರಿ। किसका हेल्प चाहिए? किसका? परमेश्वर का सहाय चाहिए। तो ಯೇಸುವಿನ ಸಹಾಯ ಬೇಕು। अभी से ಇವತ್ತಿಂದ नया निर्णय ले लो। ಒಂದು ಹೊಸ ನಿರ್ಧಾರ ತಗೊಳ್ಳಿ। कोई आदमी मदद नहीं करने से भी, ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಸಹಾಯ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರು, मैं अकेला होने से भी, ನಾನು ಒಬ್ಬಳೇ ಇದ್ರು ಸಹ यीशु मेरा साथ है। ಯೇಸು ನನ್ನೊಟ್ಟಿಗಿದ್ದಾರೆ। यीशु मुझे सहायता ಯೇಸು करेगा। ಸ್ವಾಮಿನ ಸಹಾಯ ಮಾಡಿದರೆ यीशु मुझे सहायता करेगा। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ। यीशु मुझे सहायता करेगा। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ। आप ऐसा करेगा। ಈ ತರ अगर ಮಾಡೋದಾದ್ರೆ, ऐसा करना है तो ಈ ತರ ಮಾಡಿದ್ರೆ आप जहाँ कहीं भी हो, ನೀವೆಲ್ಲೇ ಇರ್ರಿ, जो भी काम करता हो, ಏನೇ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ರಿ, आराधना स्तुति करते ಸ್ತುತಿ ಮಾಡ್ತಾ ಇರಿ, ಸ್ತೋತ್ರ ಮಹಿಮೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇರಿ ದೇವ್ರಿಗೆ। बाइबल पढ़ते जाओ। ಬೈಬಲ್ ಓದ್ತಾ ಇರಿ। ये कभी भी स्टॉप मत करो, ಇವತ್ತು ಇದನ್ನ ಯಾವತ್ತು ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಬೇಡಿ, कंटिन्यू करते जाओ। ಸತತವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇರಿ, कंटिन्यू करते जाओ। ಸತತವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇರಿ। बाइबल में ये नहीं लिखा है ಬೈಬಲ್ ಅಲ್ಲಿ ಹಿಂಗೇನ್ ಬರ್ದಿಲ್ಲ। दाऊद ने अकेला जंगल में कितना साल तक गाना स्तुति करते रहा। ಆ ದಾವೀದನು ಒಬ್ಬಂಟಿಗನಾಗಿ ಕಾಡಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಆಡಳಿತಗಳ ಮಹಿಮೆ ಸಲ್ಲಿಸಿದ ಅದು ಬರ್ದಿಲ್ಲ, नहीं लिखा है। ಬರ್ದಿಲ್ಲ।
लेकिन वो करते रहे ಆತನು ಮಾಡ್ತಾನೆ ಇದ್ದ कब तक किया? ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಮಾಡ್ದ? कब तक किया? ಎಲ್ಲಿವರೆಗೂ? जब तक शामुएल नहीं आता। ಹಾಲೆಲೂಯಾ, ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಸಾಮುವೇಲ ಬರಲಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಮಾಡ್ತಾನೆ ಇದ್ದ। जब तक परमेश्वर का अपॉइंटेड टाइम नहीं आया तब तक। ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ದೇವರ ಅಪ್ಪಣೆ ಬರಲಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಸ್ತುತಿ ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ। तरीका से ಅದೇ ತರನೇ आपका प्रार्थना करने वाला, ನಿಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದು, आपका गाना गाने वाला, ಹಾಡು ಹೇಳೋಂಥದ್ದು, आपका बाइबल पढ़ने वाला ಬೈಬಲ್ ಓದೋಂಥದ್ದು नहीं रोकना, ನಿಲ್ಲಿಸಬೇಡಿ, नहीं रोकना, ನಿಲ್ಲಿಸಬೇಡಿ, कंटिन्यू करते जाना, ಕಂಟಿನ್ಯೂ करते जाना, कंटिन्यू करते जाना। ಸತತವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ कहाँ तक करना है? ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಮಾಡಬೇಕು? जब तक ये करने वाला ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಅಂದ್ರೆ किसी को एनोइंटिंग नहीं आ जाए, हालेलुया, किसी को अभिषेक से नहीं बढ़ जाए, हालेलुया, किसी को एनर्जी से ना बढ़ता जाए, हाले अभिषेक दुख नहीं, ऐसा करते रहो। ಅಭಿಷೇಕ ತುಂಬುವವರೆಗೂ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರಿ। आपका प्रार्थना स्तुति महिमा करने की वजह से ನಿಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಹಿಮೆ ಮಾಡೋದ್ರ it ಮುಖಾಂತರ will be affect to your friends, it will affect to your neighbors, it will be affect to your doctor, it will be affect to your prime minister, it will be affect to your father, mother, until not affected, that mercy has to continue. Continue to हालेलुया, जब तक इफेक्ट नहीं होता है तब तक आप कंटिन्यू ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಅದು ಪರಿಣಾಮ ಬೀರ್ತಾ ಇರಲ್ಲ ಆ ಪರಿಣಾಮ ಬೀರವರೆಗೂ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರಿ। don't stop, ನಿಲ್ಲಿಸಬೇಡಿ, don't stop, ನಿಲ್ಲಿಸಬೇಡಿ, don't stop, ನಿಲ್ಲಿಸಬೇಡಿ, don't think ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಡಿ I alone, ನಾನು ಒಬ್ಬಳೇ no, ಇಲ್ಲ, with you ನಿನ್ ಜೊತೆಗೆ Holy Spirit is ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮನಿದ್ದಾರೆ, Jesus is here, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಇದ್ದಾರೆ, Father is there, ತಂದೆಯಾದ ದೇವರಿದ್ದಾರೆ। much more than what you need. ಈ ಮೂರು ಜನಕ್ಕಿಂತ ಏನ್ ಬೇಕು ನಿನಗೆ? Hallelujah. Hallelujah. He is the creator of the all and ಈ all. ಆತನೇ ಎಲ್ಲವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿ He is the creator of the money. ಸೃಷ್ಟಿಕರ್ತನು ಆತನೇ ಹಣವನ್ನು ಉಂಟು He is ಮಾಡಿ the creator of the building. ಆದ್ರೆ ಆತನೇ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಅನ್ನು ಉಂಟು He ಮಾಡಿ is the creator of the everything. ಆತನೇ ಎಲ್ಲವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿ These three persons with you. ಈ ಮೂರು ವ್ಯಕ್ತಿಗಳು ನಿನ್ನೊಟ್ಟಿಗಿರುವಾಗ Don't want more than you. ಇದಕ್ಕಿಂತ ಏನ್ ಬೇಕು ನಿನಗೆ? Hallelujah. Hallelujah. We have to change. ನೀ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, Your thought and thinking. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆ ಮೈಂಡ್ ನ You have to change. ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. Carnal mind you have to change. ಶರೀರದ ಮೈಂಡ್ ಎತ್ತಾಕಿ, Your carnal mind you have to change. ಶರೀರದ ಆಲೋಚನೆ ತೆಗೆದಾಕಿ. If your carnal mind is changed, ಶರೀರದ ಆಲೋಚನೆ ಚೇಂಜ್ ಆದ್ರೆ Holy Spirit will open your mind. ಹಾಲೆಲೂಯಾ, ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮನಿನ ಆಂತರಿಕ ಕಣ್ಣು Your carnal mind will change. ನಿಮ್ಮ ಶರೀರ ಕಣ್ಣು Your carnal mind will change. ನಿಮ್ಮ ಶರೀರದ ಮೈಂಡ್ ಚೇಂಜ್ How ಆಗುತ್ತೆ. it will change? ಹಾಲೆಲೂಯಾ, How it will change? ಹೆಂಗಾಗುತ್ತೆ? Due to your prayer and due to your continuity in the Bible. ಬೈಬಲ್ ಓದೋದ್ರ Don't discourage. ನಿರಾಶೆ. He is the with you. ಹಾಲೆಲೂಯಾ, He is the with you. Hallelujah. Don't discourage. He is the with you. ಆತ ನಿಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ Shakaramala shakaramala. He is the with you. ಆತ ನಿಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ Don't discourage. ನಿರಾಶ. Hallelujah. ಹಾಲೆಲೂಯಾ, You have to do continue. ನೀವು ಸತತವಾಗಿ ಮಾಡಿ. Your carnal mind, ನಿಮ್ಮ ಶರೀರದ ಮೈಂಡ್ you must change. ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. Hallelujah. ಹಾಲೆಲೂಯಾ, With the Elisha, ಎಲೀಷನ ಜೊತೆಗೆ there is the Gehazi is there. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾ, ಎಲೀಷಾ ಪ್ರವಾದಿಯೊಟ್ಟಿಗೆ ಗೆಹಜ ಇದ್ದ. Gehazi early in the morning, get up and see the surrounding the army. Said, oh my Lord, we are going to die. How the Savior will come? ಎಲೀಷನ ಒಟ್ಟಿಗೆ ಪ್ರವಾದಿಯೊಟ್ಟಿಗೆ ಗೆಹಜ ಇದ್ದ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ದು ಬಂದು ನೋಡ್ತಾನೆ, ಸುತ್ತಲೂ ಶತ್ರುಗಳು ರಥೋತ್ಸವಗಳು ನಿಂತಿದೆ. ಓ ಸ್ವಾಮಿ, ನೀನ್ ಎಲ್ಲಿದ್ಯಾ ಅಂತಾನೆ ಕೂಗ್ತಾನೆ. Oh, how we will save. ನಾವ್ ಹೆಂಗಪ್ಪ ಇವರಿಂದ Likewise, ಆ ತರ ಆಗ್ಬೇಕು. all over the world, ಪ್ರಪಂಚದಾದ್ಯಂತ enemy is going to kill you. ಈ ಶತ್ರುಗಳು ನಮ್ಮನ್ನ Coronavirus is going to kill you. ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ ಬಂತು. You are thinking and thought they're thinking. ಯೋಚನೆಗಳು Oh, what to do? ಏನ್ ಮಾಡ್ಲಿ? Who will save? Doctor cannot save. Medicine cannot save. Money cannot save. How save will come? ಹಂಗೆ ರಕ್ಷಣೆ ಬರುತ್ತೆ. Take out your carnal mind. ಇನ್ನು ತೆಗೆದಾಕಿ ಆ ಶರೀರದ ಬುದ್ಧಿನ, Take out your carnal mind. ಶರೀರದ ಬುದ್ಧಿ ತೆಗೆದಾಕಿ ಆಲೋಚನೆ Like Gehazi. ಗೆಹಜಿನ ತರ Take out your mind. ತೆಗೆದಾಕಿ ಆ ಮೈಂಡ್ ಇಂದ Take out your carnal ಆ mind. ಶರೀರದ ಬುದ್ಧಿಯನ್ನು ತೆಗೆದಾಕಿ. Elijah said. ಎಲೀಷಾ ಹೇಳ್ತಾನೆ, Elijah said. ಎಲೀಷಾ ಹೇಳ್ತಾನೆ, Oh my Lord. ಓ ಮೈ ಲಾರ್ಡ್, Open the spiritual eyes. ಹಾಲೆಲೂಯಾ, ಇವನ ಆತ್ಮಿಕ ಕಣ್ಣುಗಳು ತೆರೆವೆ ಮಾಡು. When the Gehazi see. ಯಾವಾಗ ಆತ್ಮಿಕ ಕಣ್ಣುಗಳು ತೆರಿತೋ ಗೆಹಜ When the ನೋಡ್ತಾನೋ, Gehazi see. ಗೆಹಜ ನೋಡ್ತಾನೋ, Wow. ಅರೆ Thousands and crores. ಹಾಲೆಲೂಯಾ, ಸಾವಿರ Fire. ಕೋಟಿ ಗಟ್ಟಲೆ ರಥ.
ಬೆಂಕಿಗಟ್ಲೆ ರಥೋತ್ಸವಗಳು ಇರ್ತವೆ. Then Gehazi said, wow. ಅವಾಗ ಗೆಹಜ ಹೇಳ್ತಾನೆ ವಾವ್ ಅಂತ. Then Gehazi comparing. ಅವಾಗ ಗೆಹಜ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡ್ತಾನೆ. These thousands enemy and let's together the fire of the rock completing. ಈ ಗೆಹಜ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಸಾವಿರಾರು ಗಟ್ಟಲೆ ಇರುವಂತ ಶತ್ರುಗಳ ರಥಗಳನ್ನ ಕೋಟಿಗಟ್ಟಲೆ ಇರುವಂತ ಬೆಂಕಿಮಯ ಅಗ್ನಿಮಯ ರಥಗಳನ್ನ ಕಂಪೇರ್ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡ್ತಾನೆ. Then he said, wow. ಅರೆ ವಾವ್ ಅಂತಾನೆ. Hallelujah. When you are spiritually open. When you are spiritually open. ಆತ್ಮಿಕ ಕಣ್ಣು ಯಾವಾಗ ತೆರೆಯಲ್ಪಡುತ್ತೋ, जब तुम्हारा आत्मा आगे खोलेगा, ಆತ್ಮಿಕ ಕಣ್ಣು ತೆರೆಯಲ್ಪಡುತ್ತೋ, तब ये फिजिकली तो कुछ भी नहीं है. ಆವಾಗ ಶರೀರದ ಏನಿಲ್ಲ. Hallelujah. Hallelujah. You must change your mental. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆ ಪ್ಲಾನ್ಗಳನ್ನ ಬದಲಾವಣೆ. How can we do this? ಹೆಂಗ್ ಮಾಡಕ್ ಸಾಧ್ಯ ಇದೆ? How can we do this? ಹೆಂಗ್ ಮಾಡಕ್ ಸಾಧ್ಯ ಇದೆ? Only one thing you have to do. ಒಂದೇ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿ. Only one thing you have to ಒಂದೇ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿ. Wherever you may be. ಎಲ್ಲೇ ಇರಿ ನೀವು, do. Sit down. ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus ಅಂತ Praise ಹೇಳಿ. the Lord. Continue. ಹೇಳಿ ಹೊಗಳ್ರಿ ಆತನ. Continue to read the Bible. ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಬೈಬಲ್ ಓದಿ Continue. ಸತತವಾಗಿ ಮಾಡಿ. What will happen? ಏನಾಗುತ್ತೆ? Spiritual. ಆತ್ಮಿಕ ಕಣ್ಣು You ತೆರೆಯಲ್ಪಡುತ್ತೆ. can see the vision. ನೀವು ದರ್ಶನಗಳನ್ನ You ನೋಡ್ತೀರಾ. can see the vision. ದರ್ಶನಗಳನ್ನ ನೋಡ್ತೀರಾ. Your hand will be changed at the hand of the ಹಾಲೆ Jesus. ನಿಮ್ಮ ಕೈ ಯೇಸುವಿನ ಕೈಯಾಗಿ ಮಾರ್ಪಡುತ್ತೆ. Your mouth will be changed the mouth of the ನಿಮ್ಮ Jesus. ಬಾಯಿ ಯೇಸುವಿನ ಬಾಯಾಗಿ ಮಾರ್ಪಡುತ್ತೆ. Hallelujah. 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 How you want to be like that? ಆ ತರ ಆಗಕ್ಕೆ ನೀವು ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ? Yes or no? ಎಸ್, ಹೌದಾ? Yes. Yes or no? Yes. Then say louder. ಹೇಳಿ ಹಂಗಾರೆ ಜೋರಾಗೆ. Yes. Say louder. ಹೇಳಿ ಜೋರಾಗೆ. Say louder. Yes. Hallelujah. You want to like that? ನಾವು ಆ ಥರನೇ ಇರ್ಬೇಕು ಅಂತ್ಯ ಕಾಲದಲ್ಲಿ. Hallelujah. Hallelujah. You know, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾ? when ಯಾವಾಗ Israeli ಇಸ್ರಾಯೇಲ್ರು God chosen to Israeli. ದೇವರು ಇಸ್ರಾಯೇಲರನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರು. God chose the Saul, King Saul. ದೇವರು ಸೌಲನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರು. When a King Saul became a sin, ಯಾವಾಗ ಸೌಲ ಪಾಪಿಯಾದ್ನೋ, God is the looking for the someone who is the trustworthy. Hallelujah. ಸೌಲ ಪಾಪ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಮತ್ತೆ ದೇವರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಯಾರು ದಾಹ ಉಳ್ಳವರಾಗಿ ಪರಿಶುದ್ಧರಾಗಿ Trustworthy. ಯೋಗ್ಯರಾಗಿರೋರು ಯಾರು ಅಂತ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. God is looking. ದೇವ್ರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. God is looking. ದೇವ್ರು ನೋಡ್ತಾ Innocent ಇದ್ದಾರೆ. heart. ಹಾಲೆಲ್ಲಿ ಒಂದು ನಮ್ರತೆಯ ಹೃದಯನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ Innocent ದೇವರು. heart. ಹಾಲೆಲ್ಲಿ ಒಂದು ಮುಗ್ಧತೆ ಹೃದಯ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ದೇವರು. Sinlessness heart. ಪಾಪ ರಹಿತ ಹೃದಯ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. Worshipper. ಆರಾಧಿಸುವಂತವ್ರು, Worshipper, God is looking. ಆರಾಧಿಸುವಂತವ್ರು God is looking the worshipper. ದೇವ್ರು ನೋಡ್ತಾ God is ಇದ್ದಾರೆ. looking the innocent. ನೋಡ್ತಾ Same ಇದ್ದಾರೆ. likewise. ಅದೇ ತರನೇ This time also, ಇವಾಗ್ಲೂ ಸಹ God is looking your heart. ಈಗ ನಿಮ್ಮ ಹೃದಯಗಳನ್ನ ದೇವ್ರು ನೋಡ್ತಾ God ಇದ್ದಾರೆ. is looking your heart. ನಿಮ್ಮ ಹೃದಯಗಳನ್ನ ದೇವ್ರು ನೋಡ್ತಾ What ಇದ್ದಾರೆ. are you thought and thinking? ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳು I don't know your thought and thinking. ನನಗ್ ಗೊತ್ತಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳು. God is know your thought and thinking. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳು ದೇವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತು. God wants to choose you. ದೇವ್ರು ನಿಮ್ಮನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. How the God chose to the soul to David. ಯಾವ ರೀತಿ ದೇವ್ರು ದಾವೀದನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರು. David have no qualification in physically. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾ ಶಾರೀರಿಕವಾಗಿ ಯಾವ ಯೋಗ್ಯತೆಗಳು ಅವನಲ್ಲಿ ಅರ್ಹತೆಗಳಿರಲಿಲ್ಲ. From physically, father, mother, from itself a rejected person. ಶಾರೀರಿಕವಾಗಿ ಎಲ್ಲಾ ತರದಲ್ಲಿ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಅವನ್ನ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿದಂತ But ವ್ಯಕ್ತಿ. from God's side. ದೇವ್ರ ಸೈಡ್ ಅಲ್ಲ, From God's side, ದೇವರ ಸೈಡ್ ಅಲ್ಲಿ He is the trustworthy. ಆತನು He ಯೋಗ್ಯನಾಗಿ is the qualified. ಅವನು ಕ್ವಾಲಿಟಿ ಅರ್ಹತೆ ಉಳ್ಳ ಅಂತ ಹುಡುಗ. Hallelujah. Hallelujah. God is looking ದೇವ್ರು ನೋಡ್ತಾ to ಇದ್ರು choose you. ಆಯ್ಕೆ ಮಾಡಕ್ಕೆ. In this world, ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ God looking for the some person want to choose you to save the world. Hallelujah. ಈಗ ಈ ಕ್ಷಣ ದೇವರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈ ಪ್ರಪಂಚನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಯಾವ್ದಾದ್ರು ಅರ್ಹತೆ ಯೋಗ್ಯ ಉಳ್ಳ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಯಾರಿದ್ದಾರೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. God is not looking for the your physically yogyata. Hallelujah. ದೇವರು ಶಾರೀರಿಕ ಯೋಗ್ಯತೆ ಏಜು ಅವೇನು ನೋಡಕ್ ಹೋಗಲ್ಲ. Hallelujah. Hallelujah. Your yogyata is only one. ನಿಮ್ಮ ಯೋಗ್ಯತೆ ಒಂದೇ ಒಂದಿರ್ಬೇಕು. Prayer and praise and worship. ಪ್ರೇಯರ್, ಆರಾಧನೆ, Bible reading. ಬೈಬಲ್ ಓದಿ. Hallelujah. Hallelujah. If you are complaining person, ನೀವು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿದ್ರೆ, what to say in complaint? ಗುಣಗುಟ್ಟ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿದ್ರೆ Take out. ತೆಗ್ದಾಕೆ.
If you are a negative person, ನೀವು ನೆಗೆಟಿವ್ ಆಗಿ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳೋ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿದ್ರೆ take out your negative heart. ತೆಗೆದಾಕಿ ಆ ನೆಗೆಟಿವ್ ಆಗಿರೋಂಥ ಹೃದಯನ You have to put ನೀವು ಇಡೀ ಹೃದಯದಲ್ಲಿ heart of the Jesus. ದೇವರ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಹೃದಯ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. Hallelujah. 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 Today you must change. ನೀವು ಇವತ್ತು ಚೇಂಜ್ ಆಗ್ಬೇಕು. You must change. ನೀವು ಖಚಿತವಾಗಿ ಚೇಂಜ್ ಆಗಿ Your mouth ನಿಮ್ಮ ಬಾಯಿ should be mouth of the Jesus. Hallelujah. ಅದು ಯೇಸುವಿನ ಬಾಯಿ ಆಗಲಿ. Your hand, ನಿಮ್ಮ ಕೈ hand of the Jesus. ಯೇಸುವಿನ ಕೈ ಆಗಲಿ. You have to change. ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. If you want to change, ನೀವು ಚೇಂಜ್ ಆಗ್ಬೇಕನ್ನೋದಾದ್ರೆ you have to do the trustworthy. ನೀವು Hallelujah ಯೋಗ್ಯರಾಗಿ Hallelujah ಆಲೋಚನೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಯೋಗ್ಯರಾಗಿ Hallelujah. 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 Close eyes. ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಮುಚ್ಚಿ. Father, I thank you. ತಂದೆಯಾದ ದೇವರೇ ನಿನಗೆ ಸ್ತೋತ್ರ. Father, I thank you. ದೇವರೇ ನಿನಗೆ ಸ್ತೋತ್ರ. Please bless to everyone. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರನ್ನ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡು. Those who attend today prayers. ಇವತ್ತು ಯಾರು Hallelujah ನಿನ್ನ ವಾಕ್ಯವನ್ನ ವಾಚ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೋ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೋ Heal and everyone. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು Where is the sickness? ಎಲ್ಲ Hallelujah ಕಾಯಿಲೆ Where is the problems? ಎಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ There is a diabetes. Hallelujah Diabetes there. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸಕ್ಕರೆ ಕಾಯಿಲೆ ಉಂಟು. जहाँ में प्रार्थना, जहाँ में बीमार दुख तकलीफ है, वहाँ में दाऊद करा है. ಎಲ್ಲಿ Hallelujah ಬೀಮಾರು ತಕ್ಲೀಫ್ ಕಷ್ಟ ಇರುತ್ತೋ ಅಲ್ಲಿ ಡೌಟ್ ಇರುತ್ತೆ. There is diabetes there. Daud is there. Healer is there. Problem solver is there. Hallelujah ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡೋಂತ ಇದ್ರೆ Hallelujah. Lord bless you. Hallelujah. Thank you for healing. ಗುಣಪಡಿಸಿದೆ. Beginning and the beginning to the ending, you lead and guide. ಆರಂಭದಿಂದ ಅಂತ್ಯದಿಂದ ನಡೆಸಿಕೊಟ್ಟಿದೆ. Thank you, Lord. ಯೇಸುವೇ ನಿನಗೆ ಸ್ತೋತ್ರ. Jesus mighty name. ಯೇಸು ನಾಮ. God bless you. ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ. परमेश्वर आपको आशीष अनुग्रह करे. ದೇವರ ನಿಮ್ಮನ್ನ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಲಿ. आप कांटेक्ट में रहे ना. जो भी प्रार्थना रिक्वेस्ट है, आप भेजते रहे. कಳಿಸಿ प्रभु आपको चंगा छुटकारा दे. ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿ. अगर आपको जो ये फाइनेंशियल का इंक्रीमेंट चाहता है तो ಅಲ್ಲಿ ಹಣಕಾಸು ವಿಷಯದಲ್ಲಿ ನೀವು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಬೇಕಂದ್ರೆ यीशु मसीह के कहने के अनुसार ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳಿರೋ ಪ್ರಕಾರ आप बीज बो, ನೀವು ಬೀಜ ಬಿತ್ತಿ फाइनेंशियल का बीज बो, ಹಣಕಾಸಿನ ಬೀಜ ಬಿತ್ತಿ तब आपको आशीष अनुग्रह करे. ನೀವು ಆಶೀರ್ವದಿಸಿ. जो भी कुछ आपको ये हीलिंग मिरेकल हुआ तो आप ये उसमें जो टेस्टिमनी लिखी भेजें. ನಿಮ್ಗೆ ಏನೋ ಅದ್ಭುತ ಚಮತ್ಕಾರಗಳಾಗಿದ್ರೆ ಸಾಕ್ಷಿನ ಶೇರ್ ಮಾಡಿ. मैं जानता है प्रभु ने किया है. ನನಗೆ ಗೊತ್ತು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಮಾಡಿದೆ. आपको इनकरेज दिया है. ನಿಮ್ಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ आपको चंगा छुटकारा दिया है. ನಿಮಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಸ್ವಸ್ಥತೆ ಆಗಿದೆ. आमेन. ಆಮೆನ್. प्रभु में आशीष. ದೇವರ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಆಶೀರ್ವಾದ. आमेन. ಆಮೆನ್.